मागच्या लेक्चर मध्ये आपण रेडियल एक्सेलरेशनचे दोन्ही टाइप पण क्लिअर केले होते. एक सेंट्रीपेटल आणि दुसरा सेंट्रीफ्युगल. सेंट्रीपेटल एक्सेलरेशन असेल तर युनिट वेक्टर असेल मायनस आर कॅप आणि सेंट्रीफ्युगल असेल तर प्लस आर कॅप. बरोबर का? सेंट्रीपेटल असेल तर युनिट वेक्टर काय असेल? मायनस आर कॅप टुवर्ड सेंटर आणि सेंट्रीफ्युगल असेल तर प्लस आर कॅप असा युनिट वेक्टर असेल. तर मॅग्निट्यूडचे फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी पाठ आहेत. व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा इंटू मायनस आर कॅप इंटू मायनस आर कॅप इंटू मायनस आर कॅप इंटू मायनस आर कॅप करून तुम्ही ऍज पर द रिक्वायरमेंट वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रीपेटल एक्सेलरेशन किंवा वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकता. ओके. त्यानंतर आणखीन काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितली होती. त्याच्यामध्ये ओमेगा जो काय आहे तो कॉन्स्टंट असणार नाही, स्पीड पण कॉन्स्टंट असणार नाही, म्हणजे व्ही कॉन्स्टंट असणार नाही आणि ओमेगा पण कॉन्स्टंट असणार नाही. युसीएम मध्ये ओमेगा कॉन्स्टंट असतो, व्ही पण कॉन्स्टंट असतो, स्पीड कॉन्स्टंट असतो आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा पण कॉन्स्टंट असते युसीएम मध्ये. पण नॉन युसीएम मध्ये ओमेगा पण चेंजिंग आणि स्पीड व्ही पण चेंजिंग, कारण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. जर व्ही चेंज होत असेल तर ओमेगा पण चेंज होणार, कारण आर तर काय मॅग्निट्यूड मध्ये चेंज होत नाही. ओके. मग इथं आपण टँजेन्शियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार केला होता. टँजेन्शियल एक्सेलरेशन एटी इज इक्वल टू आर अल्फा आलं होतं. ओके. वेअर अल्फा इज अँग्युलर एक्सेलरेशन. अल्फा काय आहे? अँग्युलर एक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अल्फा. ओके. टँजेन्शियल एक्सेलरेशन इज इक्वल टू एटी इज इक्वल टू आर अल्फा आलं होतं. मग त्यानंतर टोटल एक्सेलरेशन काढलं होतं आपण अंडर रूट एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर करून आपण टोटल एक्सेलरेशन काढलं होतं. ओके. टोटल एक्सेलरेशन इन युसीएम और नॉन युसीएम जरी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही पहिल्यांदा जर हाच फॉर्म्युला लिहायचा, ए इज इक्वल टू अंडर रूट एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. मग चेक करायचं, जर युसीएम असेल तर टँजेन्शियल एक्सेलरेशन 0 येईल, पण जर नॉन युसीएम असेल तर टँजेन्शियल एक्सेलरेशन येणार. मग टँजेन्शियल एक्सेलरेशन कोणत्या केसमध्ये येतं? जर ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. मग ते आन्सर किती असतं? आर अल्फा. एटी इज इक्वल टू असतं आर अल्फा. ओके. त्यानंतर इथं आपण अशी नोट बघितली होती की रेडियल एक्सेलरेशन हे ऑलवेज प्रेझेंट असतं, मग ती युसीएम असू दे नाही तर नॉन युसीएम असू दे. वेलॉसिटीची डायरेक्शन तर बदलायचीच आहे आणि वेलॉसिटीची डायरेक्शन जर बदलायची असेल तर तुम्हाला सेंट्रीपेटल एक्सेलरेशन पाहिजेच, कारण त्याचंच काम आहे ते. ओके. टँजेन्शियल एक्सेलरेशनचं काम आहे स्पीड चेंज करणं, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज करणं, आणि रेडियल एक्सेलरेशन किंवा सेंट्रीपेटल एक्सेलरेशनचं काम आहे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज करणं. मोशन युसीएम असू दे नाहीतर नॉन युसीएम असू दे, रेडियल एक्सेलरेशन असणारच आहे. रेडियल एक्सेलरेशन असणारच आहे. हा, युसीएम मध्ये टँजेन्शियल एक्सेलरेशन 0 आणि नॉन युसीएम मध्ये टँजेन्शियल एक्सेलरेशन नॉन झिरो. नॉन झिरो म्हणजे एक्झॅक्टली किती? तर एटी इज इक्वल टू आर अल्फा. एटी इज इक्वल टू आर अल्फा. त्यानंतर सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, मास इंटू सेंट्रीपेटल एक्सेलरेशन केलं की सेंट्रीपेटल फोर्स, मास इंटू सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन केलं की सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याच्यामधला डिफरन्स बघितला होता. त्यानंतर काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते. सर्क्युलर टर्निंगच्या कार टेकिंग अ सर्क्युलर टर्न. ओके. त्याच्यामध्ये आपण कारचं टोटल एक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं होतं. अशा टाईपचे बरेच क्वेश्चन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. हे सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आय थिंक इथंपर्यंत हा वाला पण क्वेश्चन आपण डिस्कस केला होता. एक पार्टिकल ए, एक पार्टिकल बी. बी क्लॉकवाईज फिरतोय, ए अँटी क्लॉकवाईज फिरतोय. टाइम रिक्वायर्ड फॉर देअर कोलिजन. तो टाइम रिक्वायर्ड फॉर दी टाइम व्हेन दे कोलाइड तो आपण कॅल्क्युलेट केला होता. प्लस ऍक्सेलरेशन ऑफ बी जस्ट बिफोर कोलिजन तेही विचारलं होतं. ओके. या दोन्ही गोष्टी आपल्या कॅल्क्युलेट करून झालेल्या आहेत. ऍक्सेलरेशन ऑफ बी जस्ट बिफोर कोलिजन कसं काढलं होतं? ऍक्सेलरेशन ऑफ बी जस्ट बिफोर कोलिजन काय नाही, ऍक्सेलरेशन विचारलं तर अंडर रूट एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. पण जो काय बी आहे तो बी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टँजेन्शियल एक्सेलरेशन 0 टाकलं. ओके. मग राहिला प्रश्न फक्त रेडियल एक्सेलरेशनचा. मग फायनल आन्सर काय आलं? अंडर रूट ए आर स्क्वेअर म्हणजे ए आर. मग बीचं रेडियल एक्सेलरेशन कसं काढणार? 3 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा. त्यातला तुम्हाला कुठले कुठले पॅरामीटर्स दिलेत बघा आणि त्यातला एक कुठला तरी फॉर्म्युला चूज करा. ओके. आय थिंक इथंपर्यंत आपण सॉल्व्हिंग केलं होतं. आता नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या, हेडिंग घ्या, रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटी. राईट डाऊन रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटी. रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आतापर्यंत आपण बघितली होती, पण आता रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटी आपण बघणार आहोत. आपण वेलॉसिटी बघितली आहे, लिनियर वेलॉसिटी बघितली आहे,
रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पण बघितली आहे, व्हीए बार मायनस व्हीबी बार. रिलेटिव्ह मोशन आपण शिकलोय, त्यात रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह पोझिशन, रिलेटिव्ह एक्सलरेशन सगळं बघून झालंय. जसं लिनियर मध्ये आपण करायचो तसं आता आपल्याला अँग्युलर मध्ये करायचं आहे. ओके, सो समजा हा पार्टिकल आहे ए, हा पार्टिकल ए इनिशियली इथं होता आणि फायनली इथं आहे. या पार्टिकल ए कडं पार्टिकल बी बघतोय. द पार्टिकल बी इज ऑब्झर्विंग द पार्टिकल ए अँड द पार्टिकल ए कव्हर्स अन अँगल ऑफ θ1 ऍट अ पॉइंट ऑफ बी. बीच्या इथं ए किती अँगल करतोय? θ1. त्याच पार्टिकल ए ला हा सी पण ऑब्झर्व करतोय. हा ए जो काय आहे तो सी च्या इथं किती अँगल करतोय? θ2. ओके, बर बी ला काय वाटलं? बी ला असं वाटणार अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. मग बी ला बीच्या इथं ए न किती अँगल कव्हर केलाय? θ1. सो बी काय म्हणणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच्या लॉजिक नुसार θ1 अपॉन टी. बी ला असं वाटणार की अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए. मग अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे अँगल कव्हर्ड बाय ए ऍट अ पॉइंट ऑफ बी. बीच्या इथं ए न किती अँगल कव्हर केलाय डिवाइडेड बाय टाइम. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू θ1 अपॉन टी. तसं सी ला काय वाटणार? व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए? सी ला असं वाटणार की अँगल कव्हर्ड बाय ए डिवाइडेड बाय टाइम. ए न सी च्या इथं किती अँगल कव्हर केलाय? θ2. सो सी ला असं वाटणार अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी इज इक्वल टू θ2 अपॉन टी. बरोबर, इथंपर्यंत लक्षात आलं? ही पहिली केस सगळी लिहून झाली, ड्रॉ करून झालं. आता या रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अजून काही स्पेशल केसेस बघू. सो अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी हे पॉइंट आम्हाला पहिल्यांदा समजू देत की रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी. काय नाही, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम करायचं. अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम करायचं, नथिंग एल्स. बरोबर झाली ही डायग्राम ड्रॉ करून, हे सगळं लिहून झालं. बरं, आता समजा की एका सर्कल वरती ए पण त्याच सर्कल वरती मूव्ह होतोय, बी पण त्याच सर्कल वरती मूव्ह होतोय. ए अँड बी आर मुव्हिंग ऑन द सेम सर्कल. लेट्स से ए अँड बी आर मुव्हिंग ऑन द सेम सर्कल. देन व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी? कसं काढायचं? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायला काय नाही, तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए सेपरेटली काढा मायनस अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ बी सेपरेटली काढा. जसं व्हीएबी करायचो, व्हीए बार मायनस व्हीबी बार, तसंच ओमेगा ए बी इज इक्वल टू ओमेगा ए मायनस ओमेगा बी. ओके, तसंच हे सगळे वेक्टर फॉर्म मध्ये ना, हे सगळे लॉजिक जे आहेत ते वेक्टर फॉर्म मध्ये आहेत. त्याला स्केलर फॉर्म मध्ये कसं युज करायचं ते मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवेन, पण त्याआधी पहिल्यांदा वेक्टर फॉर्म हे सगळे प्रॉपरली लिहून घ्या. ओके, ए अँड बी आर मुव्हिंग ऑन द सेम सर्कल. त्याची पहिली केस दाखवली आहे, ए अँड बी ऑन सेम सर्कल. रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटीची पहिली केस, केस नंबर 1, ए अँड बी ऑन द सेम सर्कल. त्या केसमध्ये ओमेगा ए बी किंवा ओमेगा बी ए कसं काढणार? नेहमीच्या लॉजिक नुसार ओमेगा ए मायनस ओमेगा बी और ओमेगा बी मायनस ओमेगा ए. ओके, सेम सर्कल वरती मूव्ह होत असतील तर. त्याची केस नंबर 2 पण लिहा. केस नंबर 2 मध्ये ए आणि बी जे आहेत, ए इनर सर्कल मध्ये रोटेट होतोय, बी आउटर सर्कल मध्ये रोटेट होतोय. इव्हन त्या केसमध्ये सुद्धा वेक्टर फॉर्म बदलत नाही, वेक्टर फॉर्म ऑलवेज ऍज इट इज राहतो. वेक्टर फॉर्म ऑलवेज ऍज इट इज राहतो. या दोन्ही केसेससाठी जेव्हा ए आणि बी एका सर्कल वरती मूव्ह होत आहेत आणि इथं ए आणि बी एक इनर सर्कल मध्ये रोटेट होतोय, एक आउटर सर्कल मध्ये रोटेट होतोय आणि दोघांचा सेंटर मात्र सेम आहे. अँड बोथ आर लाइंग ऑन द सेम सेंटर. बोथ आर हॅव्हिंग द सेम सेंटर. वन इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन द इनर सर्कल and another is performing the circular motion in the outer circle, but both these circles have the same center. तो दोन्ही सर्कल्सना सेंटर मात्र सेमच आहे. अशा केसमध्ये सुद्धा फॉर्म्युला हेच राहील, वेक्टर फॉर्म कधीच बदलत नाही. आपण वाईजली यूज करायचा जो असतो तो स्केलर फॉर्म असतो, तो मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये दाखवेन. या दोन्ही केसेस लिहून झाल्या की ऑनलाईन पीपल एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन CW. बघा हे पॉइंट तुमच्या लक्षात आले का? दोन्ही केसमध्ये फॉर्म्युले तर सेमच आहे, ओमेगा ए मायनस ओमेगा बी.
गुड. आता थोड्याशा या चॅप्टर मधल्या क्रिटिकल गोष्टी शिकवणार आहे. ओके, बेसिक पॉइंट सगळे कव्हर करून झालेले आहेत, पण या चॅप्टरचा आता जो ऍप्लिकेशनचा पार्ट आहे, जो आम्हाला फायनल एक्झाम मध्ये CEE मध्ये आणि नीट मध्ये जो आम्हाला विचारणार ते तुम्हाला काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी नाही विचारणार, ते तुम्हाला याचं ऍप्लिकेशन विचारणार. त्याच्या ऍप्लिकेशनसाठी जे काही सगळे टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत ते सगळे टाईप ऑफ क्वेश्चन्स आपण ऑलरेडी लिस्ट डाऊन केलेले आहेत. प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चन साठी कुठल्या कुठल्या टाईपचे लॉजिक्स यूज करायचे, कशा इक्वेशन्स अप्लाय करायच्या, हे सगळं पुढे आता आपण हळूहळू बघणार आहोत. ओके, चलो नेक्स्ट राईट डाऊन केस नंबर 3. केस नंबर 3 मध्ये पार्टिकल ए दाखवा. केस नंबर 3 ड्रॉ करायला सुरुवात करा. पार्टिकल ए दाखवा, पार्टिकल बी दाखवा. पार्टिकल ए ची व्हेलॉसिटी अशी राईटवर्ड आहे, राईटवर्ड इन द सेन्स अशी ऑब्लिक आहे, ऑब्लिक गोइंग अप. पार्टिकल ए ची व्हेलॉसिटी v1 दाखवा. पार्टिकल ए ची व्हेलॉसिटी v1 दाखवा. पार्टिकल बी ची व्हेलॉसिटी v2 दाखवा. पार्टिकल बी ची व्हेलॉसिटी v2 दाखवा. ए इकडे चाललाय, बी इकडे चाललाय. ड्रॉ अ लाईन जॉईनिंग ए अँड बी. ए आणि बी ला जोडणारी लाईन पण ड्रॉ करा. ए आणि बी ला जोडणारी लाईन पण ड्रॉ करा. ड्रॉ अ लाईन जॉईनिंग ए अँड बी, तेही करा. त्यानंतर V1 न या लाईन बरोबर केलेला अँगल, सो AB या लाईनला एक्सटेंड करा. AB लाईनला एक्सटेंड करा. AB लाईनला एक्सटेंड करा. V1 न ए आणि बी ला जोडणाऱ्या लाईन बरोबर किती अँगल केलाय तो θ1 दाखवा. त्यानंतर AB या लाईन बरोबर V2 न इन्स्टंटेनियसली किती अँगल केलाय तो अँगल θ2 दाखवा. θ2 दाखवा. दाखवले. त्यानंतर या व्हेलॉसिटी V1 ला दोन कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व करा. या व्हेलॉसिटी V1 ला दोन कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व करा. V1 चा हा कंपोनंट येणार बाळांनो कुठला, V1 cos θ, म्हणजे कॉस कंपोनंट येणार. V1 cos θ, ऍडजेसंट कंपोनंट कॉस, रिमेनिंग कंपोनंट साइन दाखवा. V1 sin θ. हा कंपोनंट आहे, हा वेक्टर आहे V2, त्याचा एक कंपोनंट आहे V2 sin θ ऑफकोर्स, आणि हा कंपोनंट असणार V2 cos θ. ऍडजेसंट कॉस, रिमेनिंग जो असेल तो मग किंवा अपोजिट जो असेल तो साइन. ऍडजेसंट वाला कॉस, अपोजिट वाला साइन. ओके, सो हा V1 cos θ1 आणि हा V2 cos θ2. हा V1 cos θ1, हा V2 cos θ2. बरोबर. आता समजा एक पार्टिकल ए आहे तो असा राईटवर्ड चाललाय, एक पार्टिकल बी आहे तो असा खाली लेफ्टवर्ड, तो असा खाली लेफ्टवर्ड चाललाय, हा असा वरती चाललाय राईटवर्ड, आणि हा खाली चाललाय राईटवर्ड. दोघेही राईटला चाललेत, पण हा खाली चाललाय आणि हा वरती चाललाय. बर, मग अशा केसमध्ये व्हॉट इज द रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी. सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये तर इझिली काढता आली असती, या केसमध्ये काढता आली असती, या केसमध्ये काढता आली असती, या केसमध्ये पण अँग्युलर व्हेलॉसिटी काढता आली असती, रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी काढता आली असती, काढता आली असती. पण एक पार्टिकल असा राईटला चाललाय V1 एवढ्या स्पीडनं, दुसरा पार्टिकल V2 एवढ्या स्पीडनं चाललाय. सर या केसमध्ये रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढायची, लिहून घ्या फॉर्म्युला. इन दिस केस रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अपॉन आर. ओमेगा रिलेटिव्ह इज इक्वल टू व्ही रिलेटिव्ह अपॉन आर. पण त्या व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट घ्यायचा, ही डेफिनेशन आहे. दिस इज हाऊ वी हॅव टू फाइंड आउट ओमेगा रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी. सांगेन मी, डिस्क्राईब करेन, लक्षात येईल आपल्याला. बघूया आपण हे काय. ओमेगा रिलेटिव्ह काढायचा आहे. ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ना, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. इथं आपण जरा रफ कॅल्क्युलेशन करू. V इज इक्वल टू आर ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग ओमेगा रिलेटिव्ह इज इक्वल टू व्ही रिलेटिव्ह अपॉन आर. पण व्ही रिलेटिव्ह नुसता घेऊन चालत नाही, जो व्ही रिलेटिव्ह घेतला पाहिजे तो व्ही रिलेटिव्ह हा ए आणि बी ला जोडणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलरच असला पाहिजे. सो हे विसरायचं नाही, कारण सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा तुम्ही ओमेगा कॅल्क्युलेट करत असता तेव्हा हा जो स्पीड असतो हा टँजन्शियल स्पीड अपॉन रेडियस असा येते. म्हणजे इथं जो स्पीड लिहायचा असतो तो खाली जे डिस्टन्स लिहिलंय
त्या रेडियसला तो परपेंडिक्युलरच असला पाहिजे. म्हणून नुसतं व्ही रिलेटिव्ह लिहून चालत नाही. असा व्ही रिलेटिव्ह जो खाली असणाऱ्या डिस्टन्सला, हे जे डिस्टन्स AB आहे त्या डिस्टन्स AB ला तो काय पाहिजे, परपेंडिक्युलर. ओमेगा इज इक्वल टू टँजन्शियल व्हेलॉसिटी अपॉन रेडियस. म्हणजे ही दोन्ही लोक ऑलवेज एकमेकांना कशी पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजेत. परपेंडिक्युलर पाहिजे तरच ओमेगा काढता येतो. म्हणून ओमेगा रिलेटिव्ह काढताना नुसतं व्ही रिलेटिव्ह अपॉन आर करून चालत नाही, तर त्या व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट बघावा लागतो. समजलं का? म्हणून ते व्ही रिलेटिव्ह अपॉन आर एवढंच नाही झालं, तर व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट अपॉन आर. आता व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट काढायचा आहे. या पॅरल कंपोनंट्सना विसरून जा. या V1 cos θ1 ला विसरून जा, या V2 cos θ2 ला पण विसरून जा. तुमच्या नोटबुक मध्ये काढलेला आहे, ऍज इट इज राहू दे. सो या V1 चा या AB ला जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तो आहे V1 sin θ1, आणि या V2 चा या AB ला जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तो V2 sin θ2. सो हे ते कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आहेत जे लाईन जॉईनिंग A अँड B ला परपेंडिक्युलर आहेत. ओके, एक पार्टिकल इकडे चाललाय गोइंग अप आणि दुसरा पार्टिकल गोइंग डाऊन. मग या दोन नंबर्सची ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची? इफ दी वेलॉसिटीज आर अपोजिट, रिलेटिव्ह वेलॉसिटी इज इक्वल टू ऍडिशन और सबट्रॅक्शन. वेलॉसिटीज जर अपोजिट असतील, एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. इफ दी वेलॉसिटीज आर अपोजिट, हाऊ टू फाइंड आउट रिलेटिव्ह वेलॉसिटी? अपोजिट असतील तर ऍडिशन की सबट्रॅक्शन? देवाशिष, थिंक अगेन. सेम डायरेक्शन मध्ये असतील तर नंबर्सची सबट्रॅक्शन, आणि अपोजिट असतील तर नंबर्सची ऍडिशन. येस, नाउ ऑल ऑफ यू आर गिव्हिंग दी करेक्ट आन्सर. गुड. बघा ना, मला सांगा ना, आपण असं बघितलं नाहीये का, समजा ही कार 30च्या स्पीडने इकडे चालली आहे, ही कार 50च्या स्पीडने इकडे चालली आहे. व्हॉट इज द रिलेटिव्ह स्पीड? 80. पटकन सांगतोय आपण. इथं रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच असेल, पण इथं काय असेल? सेपरेशन असेल. हा अथर्व बोल. इज देअर एनी डाऊट? यू आर रेझिंग द हँड. वेलॉसिटी जर अपोजिट असतील तर तुम्ही नंबर्स ऍड करता. वेलॉसिटी जर अपोजिट असतील तर नंबर्स ऍड करा, पण वेलॉसिटी जर सेम डायरेक्शन मध्ये असतील तर नंबर्सची काय होणार? सबट्रॅक्शन. त्या केसमध्ये नंबर्सची होणार सबट्रॅक्शन. ओके, फाईन. सो आता मला सांगा, या V1 sin θ1 या नंबरची आणि V2 sin θ2 या नंबरची ऍडिशन करू की सबट्रॅक्शन करू? V2 sin θ2 आणि V1 sin θ1. V1 sin θ1 आणि V2 sin θ2 एकमेकांना कसे आहेत? अपोजिट आहेत. हे दोघं एकमेकांना अपोजिट आहेत. सो या दोन्ही नंबरची काय होणार? ऍडिशन. मग तो मिळाला तुमचा व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट. कारण या वेलॉसिटीचे परपेंडिक्युलर कंपोनंट या लाईन जॉईनिंग AB ला ऑलरेडी तयार करून घेतलेत आपण. V1 sin θ1 आणि V2 sin θ2. हे दोन नंबर ऍड करायचे की सबट्रॅक्ट करायचे त्याचं डिसिजन आपलं आपण घ्यायचं. ओके, या वेलॉसिटीज एकमेकांना अपोजिट आहेत. या वेलॉसिटीज एकमेकांना अपोजिट आहेत, तर या दोन्ही वेलॉसिटीज काय करून टाका? एकमेकांना ऍड करून टाका. अपॉन आर करा, आन्सर आलं. समजलं का? बघा झालं. व्ही रिलेटिव्ह अपॉन आर. पण ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर असतंय, पण मग ओमेगा रिलेटिव्ह इज इक्वल टू तुम्ही म्हणाल व्ही रिलेटिव्ह अपॉन आर, पण तसं नाहीये. व्ही रिलेटिव्हचा परपेंडिक्युलर कंपोनंट ऑलवेज लक्षात ठेवा. व्ही अपॉन आर करताना टँजन्शियल वेलॉसिटी अपॉन आर आहे ते. म्हणजे वेलॉसिटी आणि इथं खाली जे काय तुम्ही रेडियस म्हणून मार्क करताय ते एकमेकांना ऑलवेज परपेंडिक्युलरच पाहिजेत. ओके, गुड. नेक्स्ट. बघा, लिहून झालं का? जे रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटी, जसं रिलेटिव्ह वेलॉसिटी होतं तसं रिलेटिव्ह अँग्युलर वेलॉसिटीच्या ऑल 3 केसेस आपण कव्हर केल्या. आता पुढे चला. मागं पडलात तर सांगा, आपण परत मागं येऊन लिहून घेऊ त्या स्लाइड वरती जे आहे ते. बरं, आता एक आम्हाला क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन सगळा लिहित बसायचं नाहीये आपण. एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही परत एकदा क्वेश्चन लिहिणार नाही आहात. तुम्ही डेटा एक्सट्रॅक्ट करणार, डायग्राम लागत असेल डायग्राम ड्रॉ करणार आणि कॅल्क्युलेशनला सुरुवात करणार. बघा, 2 पार्टिकल्स मूव्ह ऑन द सर्क्युलर पाथ, वन जस्ट इनसाइड अँड अदर जस्ट आउटसाइड. सो एक सर्क्युलर पाथ घेऊयात किंवा सर्क्युलर ट्रॅक, रेसिंग ट्रॅक म्हणा की, एक सर्क्युलर रेसिंग ट्रॅक किंवा एक सर्क्युलर ट्रॅक आहे. आता या ट्रॅक वरती एक पार्टिकल जस्ट इनसाइड आहे, जस्ट इनसाइड, आणि एक पार्टिकल कुठे आहे? जस्ट आउटसाइड. एक पार्टिकल जस्ट आउटसाइड. काय एकाच लोकेशनला असले पाहिजेत असं पण काही नाही. बघूया काय काय दिलंय.
with the angular velocity omega and 5 omega starting from the same point. अरे starting from the same point देऊन ठेवले. They are starting from the same point. या पॉइंटला चालू करूयात. कुठेही करा, इथं करायचं असेल जरा चांगल्या ठिकाणी चालू करूयात त्यांना. इथं चालू करू. एक इथं. ओके. सो ओमेगा 1 आत जो पार्टिकल आहे त्याला ओमेगा 1 म्हणू, बाहेर जो पार्टिकल आहे त्याला ओमेगा 2 देऊ. ओमेगा 1 इज इक्वल टू किती आहे म्हणूया ओमेगा. ओमेगा 2 इज इक्वल टू किती आहे म्हणूया 5 ओमेगा. स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट. पहिल्याचा अँग्युलर स्पीड दिलाय, दुसऱ्याचा अँग्युलर स्पीड दिलाय. पुढं देन विच इज इनकरेक्ट. या 4 ऑप्शन मधले इनकरेक्ट कुठला आहे? म्हणजे 3 ऑप्शन करेक्ट पण आहेत. बरोबर. म्हणजे मल्टिपल करेक्ट टाइप क्वेश्चन आहे हा काय आहे बेसिकली. तसं बघायला गेलं तर चूज दी करेक्ट ऑप्शन म्हटलं असतं तर यातले 3 करेक्ट आहेत. बरोबर का. लिहा तिथं मल्टिपल करेक्ट टाइप आहे, कारण एकच इनकरेक्ट आहे एवढं तर कळालंय. मग आता आपण 3 मल्टिपल करेक्ट आन्सर शोधून काढूयात. ओके. 3 मल्टिपल करेक्ट चॉईस वाला अशा टाइपचे क्वेश्चन्स ऍडव्हान्स मध्ये विचारतील. ओके. JEEच्या पुढची जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला मल्टिपल करेक्ट आन्सर शोधायचे असतात. ओके. आणि त्याच्यामध्ये बाळांनो समजा 3 ऑप्शन जरी करेक्ट असले, त्यातला तुम्ही एक ऑप्शन जरी करेक्ट एवढा तर करेक्ट आहे 3 पैकी, तेवढा जरी टिक केला तरी तुम्हाला त्या क्वेश्चनचे पार्शियल मार्क मिळतात. त्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे स्किप करायचे नसतात, ते अटेम्प्ट करायचेच असतात. आलं का लक्षात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आता समजा तुम्हाला हा ऑप्शन 100% करेक्ट आहे एवढं जरी माहिती आहे, तुम्ही तेवढा टिक करून आला, त्याचं पार्शियल मार्किंग तुम्हाला मिळतं. दिस इज द वाईज थिंग टू डू. आलं का लक्षात. म्हणजे समजा 4 मार्काचा क्वेश्चन आहे आणि हे 3 ऑप्शन करेक्ट आहेत. तिन्हीच्या तिन्ही टिक केले की 4 मार्क मिळतील. 3 पैकी 2 केले तर 3 मिळतील. 3 पैकी एकच केला तर 2 मार्क मिळतील. एक मार्क कमी होत जातो. म्हणजे 3 ऑप्शन करेक्ट आहेत. 3 ऑप्शन करेक्ट असतील तर तिन्हीच्या तिन्ही टिक केले 4 मार्क मिळतील. त्या 3 पैकी 2च करेक्ट टिक केले तर 3 मार्क मिळतील. त्या 3 पैकी एकच करेक्ट केला तर 2 मार्क मिळतील. अशा पद्धतीचं ते त्या वर्षी डिफाईन केलं जातं पार्शियल मार्किंग. पण मल्टिपल चॉईस करेक्ट टाइपचा क्वेश्चन आला तर बाळांनो मी म्हणतोय अटेम्प्ट करा, घाबरून जाऊ नका. तो मेन पेक्षा पण सिंपल क्वेश्चन असला पाहिजे. तसं बघायला गेलं तर येणार ऍडव्हान्सला, पण मेन पेक्षा पण सिंपल का, कारण 4 ऑप्शन आहेत त्यातला कुठला तरी एक करेक्ट आहे एवढं तर काढता येईल का नाही. समजतंय का. सो दिस इज द वाईज थिंग टू डू टू अटेम्प्ट दी मल्टिपल करेक्ट क्वेश्चन्स. ओके. सेट 2 मध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा ऑब्जेक्टिव्ह 2 नावाचा एक्सरसाइज आहे. ओके. नीटच्या मुलांनी बाळांनो तो एक्सरसाइज करायची गरज नाही, कारण तुमच्या एक्झामला मल्टिपल चॉईस क्वेश्चन एकही येणार नाहीये नीटचं जर असेल तर. त्यामुळे तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन करायचे नाही. त्याच्यामध्ये टाइम देण्यापेक्षा तुम्ही तुमचे जे काही इझी वाले आणि सेट 1 वाले क्वेश्चन जे काय आहेत म्हणजे सिंगल चॉईस करेक्ट वाले, ते सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. ते जास्तीत जास्त प्रिपेअर करा, ते जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. कारण नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जास्त नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. टाइम आपल्याला 1 तास आहे. JEE ला आपल्याला टाइम 1 तास जरी असला तरी क्वेश्चन कमी आहेत ना, त्यामुळे तिकडे जर आम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन बघावे लागतील. पण नीटवाल्यांनी थोडेसे जास्त नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरती भर द्या. रॅदर दॅन सॉल्विंग फ्यू डिफिकल्ट क्वेश्चन, सॉल्व्ह ऑल दी इझी अँड मॉडरेट लेवल क्वेश्चन्स, म्हणजे तुमचे मॅक्सिमम स्कोर होतील. डिफिकल्ट क्वेश्चन तुम्ही सेट 2 मधले तुम्हाला जेव्हा करायचे आहेत तेव्हा तर तुम्ही ते करणार आहातच, पण ते पण तुम्ही केव्हा करायचे आहेत, जेव्हा तुमचा सेट 1 कम्प्लीट झालेला आहे तेव्हा. ओके. विदाउट कम्प्लिटिंग सेट 1 आय विल नॉट अलाउ एनीवन टू गो टू सेट 2. ज्या चॅप्टरचे तुमचे सेट 1 झाले त्यासाठीच तुम्ही सेट 2 ला जा. बरं चला आपण क्वेश्चनला परत येऊयात. मल्टिपल करेक्ट क्वेश्चन आहे हा. व्हेरीफाय करू आपण कशा पद्धतीने मल्टिपल करेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. एकदा लॉजिक सांगतो, अशा टाइपचे मल्टिपल क्वेश्चन्स मग इथून पुढे तुमचं तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. एक ऑप्शन व्हेरीफाय करत जायचा असतो. जो चुकीचा आहे हा 100% शुअर होतो तो टिक करणार आणि पुढे जाणार तुम्ही. परत बाकी सगळे ऑप्शन्स चेक करायची गरज नाही, कारण आता फक्त आम्हाला विच ऑफ दी फॉलोइंग इज इनकरेक्ट विचारलेलं आहे. ओके. दे क्रॉस इच अदर ऍट अ रेग्युलर इंटरवल्स ऑफ 2π/4 ओमेगा when their angular velocities are oppositely directed. बिट नंबर ए व्हेरीफाय करूया. बिट नंबर ए व्हेरीफाय करूया. ते किती वेळानंतर एकमेकांना क्रॉस करतील. ते किती वेळानंतर एकमेकांना क्रॉस करतील इफ दी अँग्युलर व्हेलॉसिटीज आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे एक असा अँटी क्लॉकवाईज चाललाय आणि दुसरा असा क्लॉकवाईज चाललाय.
म्हणजे हा ओमेगा आणि हा 5 ओमेगा. मग मला सांगा ओमेगा रिलेटिव्ह काढताना या दोन नंबरची ऍडिशन करू की सबट्रॅक्शन? अपोजिट आहेत, एक अँटी क्लॉकवाईज आहे, एक क्लॉकवाईज आहे. ऍडिशन की सबट्रॅक्शन? एव्हरीवन ऑनलाईन पीपल जरा विचार करा आणि सांगा. ओमेगा रिलेटिव्ह ए और डी, ए और एस, शॉर्ट मध्ये चला, जरा स्मार्ट वर्क करा, सगळं टाईप करत बसायचं नाही. कन्फर्म आहे? हा ओमेगानं तिकडे चाललाय, हा 5 ओमेगानं इकडे चाललाय, हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. अरे आन्सर आलं ओमेगा प्लस 5 ओमेगा, म्हणजे आन्सर आलं 6 ओमेगा. आन्सर किती आलं? 6 ओमेगा. धिस इज द रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणा किंवा बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणा. म्हणजे आता आपण म्हणूया की ओमेगा रिलेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2, म्हणजे 2 आता जागच्या जागी उभा आहे. 2 आता 1 ला ऑब्झर्व करायला लागलाय. काय वाटणार 2 ला? 1 चा स्पीड किती वाटणार? 6 ओमेगा. मग हा 2 आता जागच्या जागी उभा आहे, हा आता 6 ओमेगानं असा जाणार, 6 ओमेगानं 2 पाय आर एवढं डिस्टन्स कंप्लीट करणार आणि परत 2 ला क्रॉस करणार. कळालं का? मग त्यासाठी किती टाइम लागेल? द्या ना, टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग. टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग, बरोबर ना? ओमेगा ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 म्हणूया. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 2 म्हणजे 2 तर आता जागच्या जागी आहे, 2 ऑब्झर्व करायला लागलाय ए ला किंवा 1 ला. 1 6 ओमेगाच्या स्पीडनं जाणार, सर्कल कंप्लीट करणार, इथं परत येणार. आता टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग कसं काढूया? एक सर्कल कंप्लीट करायला लागलेला टाइम ना, एक सर्कल कंप्लीट करायला लागलेला टाइम म्हणजे टाइम पिरियड, आणि टाइम पिरियड म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा. पण नुसतं सर्कल कंप्लीट करायचंय, एकानं सर्कल कंप्लीट करायचंय का रिलेटिव्हली सर्कल कंप्लीट झालं पाहिजे? म्हणजे क्रॉसिंग कुठं होणार आहे बघा, हा इथं पोहोचला असेल आणि हा 5 ओमेगा वाला इन रियालिटी इथं पोहोचला असेल. रियालिटी मध्ये जे काय क्रॉसिंग होणार ते क्रॉसिंग इथं होणार. समजतंय का? हा ओमेगा वाला इथं पोहोचेल, हा 5 ओमेगा वाला इथं पोहोचेल आणि क्रॉसिंग इथं होईल. पण जर रिलेटिव्हच्या हिशोबानं विचार करायचा असेल, इफ यू आर थिंकिंग फ्रॉम द रिलेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, इन दॅट केस व्हॉट यू कॅन थिंक इज विथ अ स्पीड ऑफ 6 ओमेगा, 6 ओमेगाच्या स्पीडनं या 1 वाल्या पार्टिकलला सर्कल कंप्लीट करायला लावायचं. समजतंय का? कारण हा 1 वाला ओमेगाच्या स्पीडनं सर्कल कंप्लीट करायला लागलाय, हा 2 वाला 5 ओमेगाच्या स्पीडनं सर्कल कंप्लीट करायला लागलाय. आणि म्हणजे इफेक्टिव्हली सर्कल कितीच्या स्पीडनं कंप्लीट झालं? 6 ओमेगाच्या स्पीडनं कंप्लीट झालं. इथं क्रॉसिंग झालं, म्हणून इथं टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग करताना टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा रिलेटिव्ह करायचं. आन्सर येणार 2 पाय अपॉन ओमेगा रिलेटिव्ह आहे 6 ओमेगा. त्यांनी आन्सर देऊन ठेवलंय 2 पाय अपॉन 4 ओमेगा, विच इज रॉंग. पहिलंच आलं बघा, पहिलंच आलं, विच ऑफ दी फॉलोइंग इज इनकरेक्ट. बरोबर. पण आता ह्यात जर त्यांनी विच ऑफ दी फॉलोइंग ऑप्शन्स आर करेक्ट विचारलं असतं तर पुढचे व्हेरीफाय करावे लागतील. बर, 2 पाय अपॉन 6 ओमेगा म्हणजे काय? पाय अपॉन 3 ओमेगा. ऑप्शन सी काय आहे बघा की, दे क्रॉस ऍट दी इंटरवल्स ऑफ पाय अपॉन 3 ओमेगा इफ देअर अँग्युलर व्हेलॉसिटीज आर अपोजिटली डायरेक्टेड. येस, अँग्युलर व्हेलॉसिटी जर अपोजिटली डायरेक्टेड असतील तर टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग किती येतोय? पाय अपॉन 3 ओमेगा. म्हणजे ऑप्शन 3 काय आला? करेक्ट आला. इथंच व्हेरीफाय होतोय. पहिला ऑप्शन व्हेरीफाय करतानाच ऑप्शन सी इझिली व्हेरीफाय होतोय. समजतंय का? म्हणजे मल्टिपल चॉईस करेक्ट ऑप्शन करताना चारही ऑप्शन वाचणं गरजेचं आहे. कारण एका ऑप्शन साठी सॉल्व्हिंग केलं तर ऑटोमॅटिकली मे बी दुसऱ्या कुठल्या तरी ऑप्शनचं आन्सर मिळू शकतं. जसं आता झालं, सॉल्व्हिंग याचं केलं, ऑप्शन सी चं पण सॉल्व्हिंग झालं. आलं का लक्षात? ओके, तुम्ही ऑप्शन सगळे लिहित बसू नका, तुम्ही फक्त क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन आहे तुम्हाला मॉड्यूल मध्ये मिळेल, फार चांगले चांगले क्वेश्चन मिळतील तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये. ओके, जेवढ्या क्वेश्चन्स, जेवढे क्वेश्चनचे टाइप्स आहेत जे एक्झाम मध्ये याच्या आधी विचारले गेलेले आहेत, त्या सगळ्या टाइप्सचे सॉल्व एक्झाम्पल्स बनवून आपल्याला मॉड्यूल मध्ये दिलेले आहेत. सो ते सॉल्व एक्झाम्पल कृपा करून स्किप करू नका. ते सगळे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही बघत चला. ओके, बर. आता ऑप्शन बी जरा चेक करूयात. दे क्रॉस each other at a point on the path subtending an angle of 60 degree at the center
इफ देअर अँग्युलर वेलॉसिटीज आर अपोजिटली डायरेक्टेड. आता काय विचारलंय बघा, क्रॉसिंगचा अँगल विचारलाय. काय विचारलाय? क्रॉसिंगचा अँगल. दे क्रॉस ईच अदर ऍट अ पॉइंट ऑन दी पाथ सबटेंडिंग an angle of 60 degree at the center of at the center if the angular velocities are oppositely directed. बर, आता पहिलं क्रॉसिंग जे काय होणार ते कुठं होणार ते म्हणतायत की 60 डिग्रीला होणार. परत नेक्स्ट 60 डिग्रीला अजून एक क्रॉसिंग होणार, परत अजून एक 60 डिग्रीला अजून एक क्रॉसिंग होणार, असं ते म्हणतायत. बघूया खरं आहे खोटं आहे. आधी तर दोघं इथं आहेत, आधी तर दोघंही इथं आहेत. पुढचं क्रॉसिंग समजा ऍट अन अँगल थिटा होणार आहे. क्रॉसिंग अँगल काढायचंय. काय काढायचंय? क्रॉसिंग अँगल म्हणजे थिटा काढायचंय. सो ऑप्शन बी व्हेरीफाय करायला काय काढायचंय आपल्याला? क्रॉसिंग अँगल काढायचा आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायसाठी फॉर्म्युला आहे अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम. अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम, बरोबर का? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम. आता माझा प्रश्न असा आहे की एवढ्या टाइम नंतर क्रॉसिंग होणार आहे, एवढ्या टाइम नंतर क्रॉसिंग होणार आहे म्हणजे हा इथं पोहोचलेला असेल, हा 1 वाला इथं पोहोचलेला असेल आणि हा 2 वाला असा बाहेरून इथं पोहोचलेला असेल. बघा नीट समजून घ्या. हा 2 वाला इथं पोहोचलेला असेल म्हणजे क्रॉसिंग किती अँगलला झालं? थिटा एवढ्या अँगलला झालं. किती टाइम मध्ये झालं? पाय अपॉन 3 ओमेगा एवढ्या टाइम मध्ये झालं. मग हा अँगल थिटा काढायसाठी मी ओमेगा 1 इंटू टी करू की ओमेगा रिलेटिव्ह इंटू टी करू? तुम्हाला काय वाटतंय? ओमेगा 1 इंटू टी म्हणू थिटा काढायला की ओमेगा रिलेटिव्ह इंटू टी करू? चला ऑप्शन मला चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. 2 ऑप्शन दिलेत मी तुम्हाला. थिटा इक्वल टू ओमेगा टी करताना पहिला ऑप्शन आहे ओमेगा रिलेटिव्ह इंटू टी करू का ओमेगा इंटू टी करू सर थिटा मिळेल? बोला, ओमेगा कुठला पाहिजे? ओमेगा 1 वाला पाहिजे? ओमेगा 1 म्हणजे हा वाला, ओमेगा 2 म्हणजे हा वाला आणि ओमेगा रिलेटिव्ह म्हणजे 6 ओमेगा. कुठला ओमेगा घेऊ? कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम आहे. आता जरा विचार करा आणि आन्सर द्या. ओमेगा 1 वापरू? टाइम तर मला माहित आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग तर मला माहिती आहे. मग क्रॉसिंगचा अँगल काढायचा आहे. ओमेगा 1 म्हणू, ओमेगा 2 म्हणू? करेक्ट रिहान, करेक्ट देवी, एव्हरीवन ट्राय करा. ट्रिकी आहे क्वेश्चन, पण जर कॉन्सेप्ट जर लक्षात आलेली असेल तर तुम्ही क्वेश्चन लवकर टॅकल करू शकाल. थोडासा विचार करा, ऑप्शन्स बरोबर येत आहेत तुमचे. सुभान जरा परत एकदा विचार कर. ओमेगा रिलेटिव्ह जर तू घेतलास, ओमेगा रिलेटिव्ह जर तू घेतलास तर अँगल कवर्ड हा 2π येतो ऑलवेज. कारण ओमेगा रिलेटिव्हच्या हिशोबानं क्रॉसिंग जर झालं तर 2π एवढा अँगल कव्हर झाला ना. सुभान विचार कर, करून बघूया. सर थिटा इक्वल टू ओमेगा रिलेटिव्ह इंटू टाइम करूया. ओमेगा रिलेटिव्ह किती आहे? इथं बघा की ओमेगा रिलेटिव्ह इंटू टाइम केला, आन्सर काय येणार आहे? सांगा की ओमेगा रिलेटिव्ह इंटू टाइम केला, आन्सर काय येणार आहे? ओमेगा रिलेटिव्ह इंटू टाइम केला तर आन्सर काय येणार आहे? 2π येणार आहे. आणि 360 अँगल कव्हर झाल्यावर क्रॉसिंग होणार होतं का? नाही. म्हणजे ओमेगा रिलेटिव्ह घेऊन उपयोगाचा नाही. मग ओमेगा 1 इंटू टी. आता बाकीचं जग विसरून जावा, फॉरगेट ऑल अदर थिंग्स, जस्ट फोकस ऑन ओमेगा 1. त्यानं किती अँगल कव्हर केलाय बघा क्रॉसिंग टाइम येईपर्यंत. एवढ्या टाइम नंतर काय होणार आहे? क्रॉसिंग होणार आहे. मग तेवढ्या टाइम मध्ये हा ओमेगा 1 किती अँगल कव्हर करतोय बघा, या अँगलला बरोबर तुमचं क्रॉसिंग होणार. समजतंय का? सो इथं तुम्ही ओमेगा 1 इंटू टी म्हटलं पाहिजे. किती आहे ओमेगा 1? ओमेगा 1 किती आहे? ओमेगा टाइम किती आहे बघा, पाय अपॉन 3 ओमेगा. सो पाय अपॉन 3 ओमेगा. ओमेगाला ओमेगा कॅन्सल, आन्सर आलं π/3. π/3 रेडियन म्हणजेच किती डिग्री? 60 डिग्री. आलं का? वाय इट इज 60. वाय दे सेड द अँगल at an angle of 60 degree
दी पार्टिकल्स क्रॉस इच अदर. समजतंय? लक्षात येतंय? बघा थोडस ट्रिकी आहे, आय नो. करेक्ट रिहान? जर ओमेगा रिलेटिव्हच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ऑलवेज अँगल 2π एवढा कव्हर होईल. अरे दर 2π एवढा अँगल कव्हर करून कसं क्रॉसिंग होईल? 2π पेक्षा कमी आधीच क्रॉसिंग होईल ना. नेक्स्ट ऑप्शन डी व्हेरीफाय करूया, आणि तो बरोबर असलाच पाहिजे. माहिती आहे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी एक इनकरेक्ट आहे आणि बाकी सगळे करेक्ट आहेत. बर, आणि त्यातला तुम्हाला इनकरेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. सो तुम्ही जो काय गोळा करून येणार 4 ऑप्शन मध्ये, त्यात तुम्ही पहिल्या ऑप्शनला गोळा करणार आहात, लक्षात घ्या. बाकीच्या 3 ऑप्शनला गोळा करून येऊ नका. -1 मार्क मिळेल. चला ऑप्शन नंबर डी व्हेरीफाय करूया. दे क्रॉस each other at points on the path subtending an angle of 90 degree at the center if their angular velocities are in same sense. पॉइंट डी मध्ये काय म्हणतायत ते? क्रॉसिंग अँगल इज इक्वल टू किती म्हणतायत? 90. केव्हा? वेन दी ओमेगा आर इन द सेम सेन्स. म्हणजे अपोजिट नाहीत, एक अँटी क्लॉकवाईज दुसरा क्लॉकवाईज असं नाहीये. चला सर्कल ड्रॉ करा. केस डी व्हेरीफाय करूया. केस डी व्हेरीफाय करूया. केस डी मध्ये सांगतात क्रॉसिंग अँगल विल बी इक्वल टू 90. बघूया की हा ओमेगा 1, हा ओमेगा 2, हा ओमेगा 1, हा ओमेगा 2. ओमेगा 1 आहे ओमेगाच, ओमेगा 2 आहे 5 ओमेगा. आता काय करू सांगा? पहिल्यांदा ओमेगा रिलेटिव्ह करूयात. क्रॉसिंग अँगल काढायचा आहे. पहिल्यांदा क्रॉसिंग टाइम काढला पाहिजे. काय लॉजिक आहे? क्रॉसिंग अँगल थीटा इज इक्वल टू काय म्हटलं पाहिजे? ओमेगा 1 इंटू टी. ओमेगा 1 इंटू क्रॉसिंग टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग. टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग कसं काढायचं? 2π अपॉन ओमेगा रिलेटिव्ह. मगाशी केलं होतं टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग साठी. मग बाळांनो याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. त्यांच्या म्हणण्यानुसार हा अँगल यायला पाहिजे π/2 किंवा 90. येतोय का बघूया. चला ओमेगा रिलेटिव्ह किती आहे सांगा? ओमेगा 1 आणि ओमेगा 2 या 2 नंबरची ऍडिशन करू की सबट्रॅक्शन? ए और एस इन दी चॅट बॉक्स. दोन्ही तर सेम डायरेक्शन मध्ये आहेत. तुमचे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे रूल वापरायला चालू करा, जे तुम्ही लहानपणी वापरायचा 3-4 वर्षापूर्वी. नाही सर 2-4 महिन्यापूर्वी. नक्की ना? कधी करायचा? बहुत सालो पहिले. काल परवा आपण केलं असेल. टेस्टला दिलं होतं ना? टेस्ट कशी होती? होती ना चांगली? वेळ पुरला नाही ना? पुरलाच नसेल. होऊ दे ना. डिफिकल्ट क्वेश्चनची, डिफिकल्ट टेस्टची प्रॅक्टिस होऊ दे. तुम्हाला काय मी सोप्या टेस्ट देऊन उगाच मला सगळं येतंय अशामध्ये नाही जायचंय. ओके, सगळं येत जरी असलं तरी सुद्धा तेवढ्याच पेशंटली सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून तेवढ्या वेळेत सॉल्व्ह करून तुम्हाला पेपर संपून परत यायचा आहे. ओके, बरं इथं ऍडिशन होणार नाही. इरा परत विचार कर, या दोघांची ऍडिशन नाही होणार. काय होणार? सबट्रॅक्शन. नाही, करेक्ट आन्सर तुझं. आय थिंक मी वाचताना ए वाचलं. हा, या दोघांची काय होणार? सबट्रॅक्शन. सो ओमेगा रिलेटिव्ह या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करा. काय येणार? 5 ओमेगा मायनस ओमेगा, म्हणजे तो विषय झाला 4 ओमेगा. सो 2π अपॉन 4 ओमेगा. आन्सर आलं π/2 ओमेगा. दिस इज द टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग. टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग आला. तेवढ्या क्रॉसिंगच्या टाइम पर्यंत, एवढ्या टाइम मध्ये हा किती अँगल कव्हर करतोय बघूया की. हा जो काय आतला आहे तो किती अँगल कव्हर करतोय बघूया. येते π/2 ओमेगा. बर, हे टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग तर आलंय π/2 ओमेगा. बघा हा इथं जाणार आहे आणि हा काय करणार आहे? बघा हा इथं पोहोचलाय. आता हा अँगल किती आहे माहित नाही आपल्याला, ते म्हणतायत तरी 90 आहे. बघूया आपण. हा 5 ओमेगा वाला बघा की, एवढं सर्कल सगळं कंप्लीट करून परत तो इथे येणार आहे.
आणि मागून क्रॉस करून परत याला पुढे जाणार आहे. हा ओमेगा वाला असा स्लो चाललाय आणि हा 5 ओमेगा वाला त्याला मागून क्रॉस करेल. समजतंय का? हे सगळं इमॅजिन व्हायला पाहिजे तुम्हाला, हे दिसलं पाहिजे डोळ्यांसमोर, हे दिसलं पाहिजे. हा ओमेगा स्लो चाललाय, हा 5 ओमेगा फास्ट चाललाय आणि त्याला परत मागून एकदा क्रॉस करतोय. तो क्रॉसिंग अँगल थिटा विचारताय, किती येतोय बघा क्रॉसिंग अँगल. ओमेगा 1 इंटू टी, ओमेगा 1 इंटू टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग. ओमेगा 1 किती आहे? ओमेगा टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग किती आहे? पाय अपॉन 2 ओमेगा, पाय अपॉन 2 ओमेगा, पाय अपॉन 2 ओमेगा. ओमेगाला ओमेगा कॅन्सल करा, आन्सर आलं पाय बाय 2. विषय संपला. बरोबर सांगितलंय त्यांनी, म्हणजे हा ऑप्शन पण करेक्ट आहे, हा ऑप्शन पण करेक्ट आहे. सो मल्टिपल करेक्ट टाइप क्वेश्चन्स मध्ये पहिल्यांदा सगळे ऑप्शन्स वाचायचे. सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन्स वाचल्यानंतर त्यातलं तुम्हाला जे सोपं वाटतंय तो ऑप्शन पहिल्यांदा व्हेरीफाय करायचा. आता मी तुम्हाला सिक्वेन्शियली ऑप्शन 1 2 3 4 व्हेरीफाय करून दाखवले. एक्झाम मध्ये मल्टिपल करेक्टला तसं करायचं नसतंय. मल्टिपल करेक्ट साठी चारही ऑप्शन्स वाचायचे. कुठला यातला सगळ्यात इझिली काढता येईल बघायचं, तो पहिला करेक्ट की इनकरेक्ट ठरवायचा आणि तो जर करेक्ट असेल तर तो टिक करायचा, त्याचे पार्शियल मार्क मिळवायचे. समजा पुढचे ऑप्शन्स तुम्हाला व्हेरीफाय करता येत असतील तर करायचे, अदरवाईज पटकन पुढच्या क्वेश्चनला जावा, कारण त्या क्वेश्चनला त्याचे मार्क दिलेले आहेत. यू कॅन अटेम्प्ट द नेक्स्ट क्वेश्चन. समजतंय का? ऑफकोर्स दिस इज नॉट फॉर दी नीट, हे कम्प्लिटली JEE साठी असेल, ते पण मेन्स नंतर. ओके. आणि सेट 2 मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 2 मध्ये अशा टाइपचे मल्टिपल करेक्ट क्वेश्चन दिसतील. यू जस्ट गो थ्रू दोज क्वेश्चन्स स्लोली यू विल बी गेटिंग फेमिलियर विथ दीज काइंड ऑफ क्वेश्चन्स. चलो, हा पण ऑप्शन व्हेरीफाय झाला. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. ओके. झालंय सगळ्यांचं अप टू दिस? आता पुढे जातोय आपण. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. चला हेडिंग द्या, डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणा. चला लिहा आता, भरभर लिहा. जर कुणी मागं पडला असेल तर सांगा. नेक्स्ट पॉइंट आहे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन जे आहेत त्याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स आता आपण बघणार आहोत आणि त्या क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या मेथड सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. लिहा डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये लिहा स्टेप्स फॉर सॉल्विंग दी प्रॉब्लेम्स. कुठलाही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्याच्या स्टेप्स, स्टेप्स फॉर सॉल्विंग दी प्रॉब्लेम किंवा नुसतं स्टेप्स म्हणा. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं प्लेन पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं. ओके. आता फक्त लिहून घ्या, ऍप्लिकेशन करताना हे सगळे पॉइंट्स मी तुम्हाला दाखवेनच कसे कसे अप्लाय करायचे असतात. आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. स्टेप 2, locate the center and calculate the radius. Step 2, locate the center and calculate the radius. त्या सर्कलचं सेंटर कुठे आहे बघा, रेडियस किती आहे बघा. दिली असेल तर ठीक आहे, नसेल दिली तर कॅल्क्युलेट करा. स्टेप 3, मेक फ्री बॉडी डायग्राम. सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलची किंवा बॉडीची फ्री बॉडी डायग्राम. ऑल पॉसिबल फोर्सेस, या बॉडीवरती जे ऍक्ट होत आहेत ते सगळे फोर्सेस ड्रॉ करायचे. आता फोर्सेस ड्रॉ केले, एफबीडी काढली, तर फोर्सेस रिझॉल्व पण करावे लागतात. आफ्टर ड्रॉइंग द एफबीडी यू हॅव टू रिझॉल्व दी फोर्सेस. स्टेप नंबर 4, रिझॉल्व दी फोर्सेस ओनली अँड ऑलवेज अलॉंग दीज 3 डायरेक्शन्स. याच 3 पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये रिझोल्युशन ऑफ फोर्सेस करायचं, बाकी कुठल्याही डायरेक्शन मध्ये करायचं नाही. पहिली डायरेक्शन इन द प्लेन अँड अलॉंग द रेडियस, म्हणजे अलॉंग द रेडियस. नंतर अलॉंग द टँजंट, अलॉंग द रेडियस, अलॉंग द टँजंट,
along the radius, along the tangent, and if required along the and if required perpendicular to plane of circular motion. हे 3 पॉइंट्स पहिल्यांदा लिहून घ्या. in a plane and along the radial direction, in a plane along the tangential direction, and perpendicular to plane of circular motion. या 3 पॉसिबल डायरेक्शन मध्येच रिझोल्यूशन करायचं. जेवढ्यामध्ये रिझोल्यूशन पॉसिबल आहे तेवढ्यामध्ये करायचं. हे या डायरेक्शन सोडून बाकी कुठलंही रिझोल्यूशन करायचं नाही. जे फोर्सेस अलॉंग द रेडियस नाही आहेत त्यांना अलॉंग द रेडियस आणायचा प्रयत्न करा रिझॉल्व करून. जे फोर्सेस अलॉंग दी टँजंट नाही आहेत त्यांना अलॉंग दी टँजंट आणायचा प्रयत्न करा. बरं, एखादा फोर्स जर सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर तोही चालेल. या 3 डायरेक्शन मध्येच फायनली सगळे फोर्सेस असले पाहिजेत. या 3 डायरेक्शन सोडून दुसरा कुठलाही फोर्स चालणार नाही. या 3 डायरेक्शन सोडून जर दुसरा कुठला फोर्स असेल तर त्या फोर्सला रिझॉल्व करा या 3 डायरेक्शन्स मध्ये. त्यातल्या जेवढ्या डायरेक्शन्स मध्ये तो फोर्स रिझॉल्व होऊ शकतोय तेवढ्या सगळ्या डायरेक्शन्स मध्ये तो फोर्स रिझॉल्व करून घ्या. ओके, आता या बेसिक स्टेप्स वरनं कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे बेसिकली बघायला गेलं तर सर्क्युलर मोशनचा. ओके, पण त्याचे जे काय टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आज आपण आता 1 बाय 1 डिस्कस करूयात. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं आता लिहून झालेलं असेल. चलो नेक्स्ट बघा. आता चला लिहायला चालू करा माझ्या बरोबर. क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला आपण क्वेश्चन. अ स्मॉल ब्लॉक ऑफ मास 100 ग्राम. काय दिलंय? मास m इज इक्वल टू 100 ग्राम. ऍज पर द रिक्वायरमेंट या ग्रामला तुम्हाला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. 100 इंटू ग्रामला लिहिलं 10⁻³ किलोग्राम. मूव्स विथ द युनिफॉर्म स्पीड इन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ग्रूव. एक सर्क्युलर खाच आहे, एक ग्रूव आहे. ओके, त्या सर्क्युलर खाचेमध्ये किंवा त्या सर्क्युलर ग्रूव मध्ये एक पार्टिकल गोल फिरतोय विथ दी व्हर्टिकल साइड वॉल्स. ओके, व्हर्टिकल साइड वॉल्स थोडस इमॅजिन होतंय का बघा तुम्हाला. कसं करता येईल हे इमॅजिन? सर्क्युलर ग्रूव तुम्हाला मी इमॅजिन करायला सांगतो. कसं इमॅजिन करणार आहात सांगा मला. बघा होते का इमॅजिन. फिजिक्स मध्ये थोडं इमॅजिनेशन सुद्धा रिक्वायर्ड आहे. सर्क्युलर ग्रूव बघा होईल इमॅजिन. 3 डायमेन्शन मध्ये मी 3 डायमेन्शन मध्ये तुम्ही विचार करा. मी जे ड्रॉ करतोय त्याला ऑब्झर्व करत करत तुम्ही त्याला इमॅजिन करा. झालं का? एक आउटर सिलेंडर आहे, एक इनर सिलेंडर आहे. आउटर सिलेंडर आणि इनर सिलेंडरच्या वॉल्स व्हर्टिकल आहेत बघा, विथ व्हर्टिकल साइड वॉल्स. आणि याच्यामध्ये एक पार्टिकल आहे जो अडकलाय, त्यामुळे तो असा गोल फिरतोय. आलं का लक्षात? झालं इमॅजिन? झालं का इमॅजिन? झालं इमॅजिन? आता हा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल, हा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल तर याला कुणीतरी नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स दिला पाहिजे ना. कारण सेंट्रीपेटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. मग या पार्टिकलला जी काय नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स जो काय नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स आहे तो कोण देणार आहे? हु विल गिव्ह द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स टू दिस पार्टिकल? कोण देईल? क्वेश्चन वाचून सांगू नका. कोण देईल विचार करा. ही जी काय व्हर्टिकल वॉल आहे, आउटर व्हर्टिकल वॉल, इनर पण बघू नका, आउटर साइडची व्हर्टिकल वॉल जी आहे ती इमॅजिन करा. आउटर साइडची व्हर्टिकल वॉल जी आहे ती आउटर साइडची व्हर्टिकल वॉल काय करेल? या पार्टिकलला सर्क्युलर मोशन करण्यासाठी जो काय नेसेसरी फोर्स आहे तो प्रोव्हाइड करेल, ऑलवेज प्रोव्हाइड करेल. बघा विचार करा, इमॅजिन होते का बघा? होते का इमॅजिन? आर यू एबल टू इमॅजिन दिस?
बघा आउटर वॉल, आउटर वॉलचा विचार करा. हा पार्टिकल जेव्हा इथं असेल, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला लागलाय, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला लागलाय. ही जी काय आउटर वॉल आहे ना, ही जी काय आउटर वॉल आहे, दॅट आउटर वॉल विल बी प्रोव्हाइडिंग द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. आता वॉल बरोबर जो काय फोर्स असेल तो कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू सरफेस इज कॉल्ड एज नॉर्मल फोर्स. सरफेसला परपेंडिक्युलर असणारा फोर्स म्हणजे नॉर्मल फोर्स. सो या पार्टिकलला नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स कोण देणार आहे? नॉर्मल रिएक्शन ऑन दी वॉल. बर पुढं, सॉरी, नॉर्मल रिएक्शन ऑन द पार्टिकल बाय द वॉल. पुढं, इफ द ब्लॉक टेक्स सॉरी द रेडियस इज 25 सेंटीमीटर. पुढे लिहा, डेटामध्ये लिहा, सर्कलची रेडियस आहे 25 सेंटीमीटर. ऍज पर द रिक्वायरमेंट 25 इंटू 10⁻². आता 25 इंटू 10⁻² म्हणजे 25/100, म्हणजे हे पटकन 1/4 मीटर असं लिहिता यायला पाहिजे. 10⁻² म्हणजे काय? सीजीएस मध्ये ठेवलं तर फायनल आन्सर ऍज पर द रिक्वायरमेंट आपल्याला बघावं लागतं. ओके. समजा फोर्स विचारला असला, 4 ऑप्शन जर डाईन मध्ये दिलेले असतील तर सगळंच कॅल्क्युलेशन तू सीजीएस मध्ये कर. ओके. पण जर समजा ऑप्शन्स तुम्हाला एसआय युनिट मध्ये दिलेले आहेत तर त्या केसमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कन्वर्ट करून घेतलेल्या जास्त चांगल्या आहेत. ओके. पुढे काय विचारलंय? फाइंड द, सॉरी अजून पण आहे इन्फॉर्मेशन. द ब्लॉक टेक्स 2 seconds टू कम्प्लीट 1 राउंड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 राउंड म्हणजे टाइम पिरियड दिलाय. अरे टाइम पिरियड दिलाय म्हणजे युसीएम असणार, कारण युसीएम लाच टाइम पिरियड असतो, नॉन युसीएम ला टाइम पिरियड असत नाही. टाइम पिरियड दिलाय 2 सेकंड. सो हा झाला आपला गिवन डेटा. एम दिलाय, आर दिलाय, टी दिलाय. तर याच्या पुढे काय करायचं? ही डायग्राम काय तुम्ही नाही काढली तरी चालेल, एवढी डायग्राम सुद्धा इनफ आहे. आता याच्या पुढे काय करायचंय? त्याच्या पुढे काय काय करावं लागेल? नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स काढायचा. स्टेप्स काय काय होत्या बघा. आयडेंटिफाय द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं प्लेन दिसलं. सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल चालू आहे. सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल चालू आहे. या पार्टिकलला कुठली स्ट्रिंग वगैरे अटॅच नाही आहे. स्ट्रिंग असेल तर टेन्शन विल ऍक्ट ऍज अ सेंट्रीपेटल फोर्स. पण आता ही जी काय नॉर्मल रिएक्शन आहे, दॅट नॉर्मल रिएक्शन विल ऍक्ट ऍज अ सेंट्रीपेटल फोर्स. आयडेंटिफाय द प्लेन ऑफ द सर्क्युलर मोशन. देन कॅल्क्युलेट द रेडियस. रेडियस ऑलरेडी दिली आहे. प्लेन ऑफ द सर्क्युलर मोशन आयडेंटिफाय झाले. ड्रॉ द एफबीडी पण म्हणतायत. ते काय म्हणतायत? ड्रॉ द एफबीडी पण म्हणतायत. बर, ड्रॉ द एफबीडी. एमजी वर्टिकली डाउनवर्ड. एमजी वर्टिकली डाउनवर्ड. जर फ्रिक्शन नसेल तर ब्लॉक विल स्लाइड डाऊन. बरोबर का? फ्रिक्शन असेल तर द फ्रिक्शन विल बॅलन्स एमजी. द फ्रिक्शन विल बॅलन्स एमजी. इथं या एमजी ला बॅलन्स करणारा आपण एक काहीतरी स्मॉल एफ नावाचा फोर्स दाखवूया. दाखवला? हा, समजा ब्लॉक जर बॉटम सरफेस वरतीच असेल मग काय अडचण नाही. समजा ब्लॉक जर बॉटम सरफेस वरतीच आहे आणि अशी वॉल आहे, मग काय अडचण नाही. ह्या वॉल्स आहेत आणि ब्लॉक हा बॉटम सरफेस वरती आहे, मग सरफेसनं दिलेली नॉर्मल रिएक्शन एमजी ला बॅलन्स करेल. नो इश्यूज. इथं काय अडचण नाही. पण ठीक आहे, एमजी ला बॅलन्स करायला आपण एफ दाखवला. नो इश्यूज. बर, आता मी काय सांगतोय लक्ष द्या. यानंतर सुद्धा अजून एक फोर्स आपला ड्रॉ करायचा राहिलाय. ओके, अजून एक फोर्स आपला ड्रॉ करायचा राहिलाय आणि त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. आपण कधीही सेंट्रीपेटल फोर्स स्वतःहून ड्रॉ करत नाही. तो येतो नॉर्मल रिएक्शन मुळे सेंट्रीपेटल फोर्स येतो किंवा टेन्शन मुळे येतो. तो येतो आपोआप. तो आपण ड्रॉ करायची गरज नाही. पण आपण जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स घेतो ती ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स घेतो. आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कॅल्क्युलेशन करत नाही. आपण विथ रिस्पेक्ट टू धिस बॉल और विथ रिस्पेक्ट टू धिस ऑब्जेक्ट कॅल्क्युलेशन करतो. पण हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे किंवा तो ऑब्जेक्ट ऍक्सलरेटिंग आहे. त्याचं ऍक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर आहे. मग एक स्युडो ऍक्सलरेशन असणार जे अवे फ्रॉम द सेंटर असणार. म्हणून तुम्हाला एक स्युडो फोर्स घ्यावा लागेल. म्हणजे तुम्ही या
या पार्टिकल साठी डायरेक्टली ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये रूल अप्लाय करू शकाल. सो ऑलवेज मी जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करेन, काही बुक्स मध्ये क्वेश्चन्स डिफरंट टाईपनं सॉल्व्ह करतील, पण आपण सगळे सर्क्युलर मोशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सेंट्रीपेटल फोर्स कन्सिडर करायचा आणि मग बॅलन्स इम्बॅलन्स जे काय आपल्याला लिहायचं आहे ते सगळं लिहायचं. आता नॉर्मल रिएक्शन हा तर फोर्स रिअल वाला फोर्स आहे, इथं जे काय फ्रिक्शन असेल तो रिअल वाला फोर्स आहे, हा जो काय mg आहे तो रिअल वाला फोर्स आहे. सगळे रिअल वाले फोर्सेस पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचे आणि एक ऍडिशनल सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा ऑलवेज ड्रॉ करायचा. सेंट्रीफ्युगल फोर्सचे 3 फॉर्म्युले आहेत, mv² अपॉन आर, mr ओमेगा स्क्वेअर आणि mv ओमेगा. चेक करा, mv² अपॉन आर, mr ओमेगा स्क्वेअर, mv ओमेगा. आता यातला कुठला फॉर्म्युला आपण सिलेक्ट करायचा हे आपल्या हातात आहे. ओके, यातला कुठला फॉर्म्युला सिलेक्ट करायचा हे आपल्या हातात आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. आता यातला कुठला फॉर्म्युला सिलेक्ट करूया. आपल्याकडे मास आहे, रेडियस आहे, टाइम पिरियड आहे म्हणजे ओमेगा पण आहे ना, टाइम पिरियड आहे म्हणजे ओमेगा पण आहे. मास आहे, रेडियस आहे, टाइम पिरियड आहे म्हणजे ओमेगा पण आहे. मग आपण कुठला फॉर्म्युला वापरूयात, कुठला फॉर्म्युला वापरूयात? mr ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला चूज करा. सो लिहिताना हे तिन्ही फॉर्म्युले त्यातला हा फॉर्म्युला चूज करा. सो सेंट्रीफ्युगल फोर्स जर वेलॉसिटी असती तर तुम्ही mv² अपॉन आर किंवा mv ओमेगा वापरला असता, पण जनरली आपल्याला रेडियस दिलेली असते किंवा v दिलेला असतो किंवा ओमेगा दिलेला असतो. मोस्ट ऑफ दी टाइम मध्ये या 2 फॉर्म्युलांनी काम होतं हे पण लक्षात घ्या. या दोन्ही पैकीच कुठला तरी एक फॉर्म्युला आपल्याला मोस्ट ऑफ दी टाइम यूज करायचा असतो, एक तर mv² अपॉन आर किंवा mr ओमेगा स्क्वेअर. बरं, आता वापरूयात mr ओमेगा स्क्वेअर. आता वापरूयात mr ओमेगा स्क्वेअर. ओके, आता जे फोर्सेस अलॉंग द रेडियस आहेत ते कधीही रिझॉल्व्ह करायचे नसतात. जे फोर्सेस अलॉंग द टँजंट आहेत तेही कधीच रिझॉल्व्ह करायचे नसतात. जे फोर्सेस अलॉंग द प्लेन और अलॉंग द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द सर्कल तेही कधीच रिझॉल्व्ह करायचे नसतात. बाकी सगळे रिझॉल्व्ह करायचे असतात. अलॉंग द रेडियस असणारे फोर्सेस कधीच रिझॉल्व्ह करायचे नाहीत. अलॉंग द टँजंट असणारे फोर्सेस कधीच रिझॉल्व्ह करायचे नाहीत. आणि जे फोर्सेस सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत ते पण कधीच रिझॉल्व्ह करायचे नाही. mg सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, रिझॉल्व्ह करायचा नाही. फ्रिक्शन सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, रिझॉल्व्ह करायचं नाही. अलॉंग द रेडियस किंवा टुवर्ड सेंटर, अवे फ्रॉम सेंटर जे आहेत ते कधीच रिझॉल्व्ह करायचे नाही. म्हणजे आता इथं फोर्स रिझोल्युशनची रिक्वायरमेंट नाही. हिअर देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ फोर्स रिझोल्युशन. आता तुम्हाला जे विचारलंय, काय विचारलंय? नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. सो n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणा. मग नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स, आता मला सांगा, सर्क्युलर मोशन करणारा जो पार्टिकल आहे तो टुवर्ड सेंटर किंवा अवे फ्रॉम सेंटर जातोय का ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स थांबतोय तो सेंटर पासून? ऑब्व्हियसली ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स थांबतोय तो सेंटर पासून. म्हणजे अलॉंग द रेडियस ऑलवेज बॅलन्स लिहायचा. लिहा, ऑलवेज राईट बॅलन्स की इम्बॅलन्स? बॅलन्स अलॉंग द रेडियस. रेडियसच्या अलॉंग ऑलवेज बॅलन्सच लिहायचा. ऑलवेज राईट बॅलन्स अलॉंग रेडियल डायरेक्शन. त्याला रेडियल बॅलन्स सिच्युएशन असं म्हणतात. अलॉंग द रेडियस ऑलवेज बॅलन्स लिहायचा. अलॉंग द रेडियस सगळे फोर्सेस बॅलन्स असलेच पाहिजेत, तरच इफेक्टिव्हली पार्टिकल ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स फ्रॉम द सेंटर राहू शकतो. अदरवाइज ते डिस्टन्स चेंज होणार. मग रेडियल बॅलन्स लिहा. काय लिहिणार? ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. That's it. On the next step, you will get the answer of the normal reaction. Always, कुठल्याही सर्क्युलर मोशनच्या क्वेश्चन मध्ये ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर येणारच. पण आपल्याला त्या केसमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करावा लागणार आहे, कारण आपण जी फ्रेम ऑफ रेफरन्स विचारात घेतो ती ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आवर फ्रेम ऑफ रेफरन्स इज अटॅच टू दिस ब्लॉक or this particle, but that particle is moving in the circle and circle
Okay, online people, please tell me once again. Can you hear me? I think there was internet issue. येतोय बाळांनो आवाज? Please tell me yes, no. Okay, fine. फाईन. बघा मी बाळांनो परत रिपीट करतो लास्ट पॉइंट. मी असं म्हटलं की सर्क्युलर मोशन जी असते त्या सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी ऍटलीस्ट डायरेक्शन मध्ये तर चेंज होणार आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन करणारा पार्टिकल जो आहे तो ऍक्सलरेटिंग पार्टिकल आहे आणि ऍक्सलरेटिंग पार्टिकलला जर फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच केली तर ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स झाली आणि ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये NLM जर अप्लाय करायचा असेल, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जर अप्लाय करायचे असतील तर स्युडो फोर्स घ्यावा लागतो. बरोबर. त्यानंतर आणखीन एक गोष्ट या क्वेश्चन शिकवली ती म्हणजे अशी की अलॉंग द रेडियस आपल्याला ऑलवेज काय करायचं आहे, बॅलन्स लिहायचा आहे. अलॉंग द रेडियस वी ऑलवेज हॅव टू राईट बॅलन्स. म्हणजे ऑल फोर्सेस टुवर्ड सेंटर इज इक्वल टू ऑल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर, हे आपल्याला ऑलवेज करायचं आहे. चला आता मासची व्हॅल्यू टाका 10⁻³ रेडियसची व्हॅल्यू टाका 1/4 काय 0.25 लिहायची असेल 0.25 लिहा, नो इश्यूज. 1/4 रेडियसची व्हॅल्यू मीटर मध्ये. ओमेगाची व्हॅल्यू कशी काढू सांगा? टाइम पिरियड तर आहे. काय करता येईल ओमेगाला? ऑनलाईन पीपल एव्हरीवन रिप्लाय मी. हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट ओमेगा? जरा विचार करा आणि आन्सर सांगा. ओमेगाला तुम्ही W असं टाईप करताना केलं तरी चालेल, नो इश्यूज. ओमेगा इज इक्वल टू पायला तुम्ही P असं लिहिलं तरी चालेल. ओमेगा इज इक्वल टू 2π/T. करेक्ट. ऑल ऑफ यू आर गिव्हिंग दी करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. करेक्ट श्री. बघा तो म्हणतोय सर T इज इक्वल टू 2π/ω करा. नाही सॉरी माझी मिस्टेक झाली सर. ओमेगा इज इक्वल टू 2π/T करा. सर ओमेगा इज इक्वल टू 2π/T करा. पण बघा ओमेगाचा काय करायचा आहे? स्क्वेअर करायचा. सो त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन बघा तुम्ही. 10⁻³ ऍज इट इज, 1/4 ऍज इट इज, 2π ऍज इट इज, टाइम रिक्वायर्ड आहे 2, ब्रॅकेटचा स्क्वेअर, सगळं कॅल्क्युलेशन मॅनेज करा. π² अप्रॉक्सिमेटली 9.8 घेता येतोय किंवा 10 पण घेता येतोय इफ रिक्वायर्ड. करा कॅल्क्युलेशन करा बरं. 2 ला 2 कॅन्सल झाला, π² ऍज इट इज आला, 1/4 आहेच, 10⁻³ आहेच. सो π²/4, π² ला अप्रॉक्सिमेटली 9.8, π² ची व्हॅल्यू 9.8 असते. ओके, जी ची व्हॅल्यू π² असते. इथे एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. π² ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती? 9.8. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली जी इंटू 10⁻³ हे न्यूटन मध्ये आले आन्सर. 9.8/4 करू शकता तुमचं तुम्ही, माझी गरज लागणार नाही. अप टू दिस एव्हरीवन रिप्लाय मी CW. हा क्वेश्चन झाला का बघा. श्रीराम 100 आला आन्सर. 100 कसं आलं रे? स्क्वेअर करायचा राहिला का आपला? नाही ना. शी सिंग 100 इंटू 10⁻³ अच्छा मास सांगितलं का? बरं. ओके. आपली मिस्टेक झाली की रे. आपण मासला किती लिहिलंय? 100 इंटू 10⁻³ म्हणजे आन्सर किती येणार? 100 म्हणजे 10⁻² इंटू 10⁻³ म्हणजे आन्सर किती आलं? 10⁻1 kg आलं. म्हणजे इथे किती पाहिजे होतं? -3 पाहिजे होतं की -1? -1 पाहिजे होतं. ते -1 करून घ्या. ठीक आहे, एक मॉडिफिकेशन होईल. ठीक आहे. सो दिस इज गोइंग टू बी द फायनल आन्सर. यू कॅन डू दी फर्दर कॅल्क्युलेशन ऑन युअर ओन. पुढचं कॅल्क्युलेशन करता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात चला. अच्छा, मोबाईल मध्ये बघा. किंवा रेकॉर्ड होतेच. ओके, शेवटचं जे काय आहे ते तू नंतर रेकॉर्डिंग बघितलं तरी चालेल.
नंतर तुमच्या दोघींपैकीचा एक मोबाईल त्याला द्या बघायसाठी. ऑनलाईन पीपल आर यू देअर? करायचा आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. एव्हरीवन प्लीज रिप्लाय. CW गुड गुड. बर लक्ष द्या आता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय दिलाय बघा नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. स्प्रिंग पण दिली आहे, ब्लॉक पण दिला आहे, सर्क्युलर मोशन पण आहे. सो मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन व्हायला लागलेत. थोडे थोडे क्वेश्चन कसे व्हायला लागलेत आता, मिक्स कॉन्सेप्ट व्हायला लागले. ओके, म्हणजे सगळ्या कॉन्सेप्ट मिक्स होत आहेत. स्प्रिंग पण दिली आहे, कारण स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, इलॉंगेट झाली, स्प्रिंगला राग येणार आहे. बरोबर, म्हणजे स्प्रिंग मध्ये टेन्शन येतं इफ द स्प्रिंग गेट्स कॉम्प्रेस्ड और इलॉंगेटेड. सो आता स्प्रिंग पण आहे, एक ब्लॉक पण आहे, सर्क्युलर मोशन करतोय तो ब्लॉक विथ द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. सो आता क्वेश्चन रीड करूयात आणि बघूयात. चला. द ब्लॉक ऑफ मास m इज टाईड टू द स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट k. सो ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. त्या डायग्राम मध्ये एक ब्लॉक दाखवा ज्याचं मास m आहे, त्याची वेलॉसिटी टॅन्जेन्शियल वेलॉसिटी v दाखवा, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा दाखवा. ओमेगा असा एरो दाखवायचा, राउंडेड एरो दाखवायचा. सेंटर ऑफ द सर्कल O दाखवा. इथे एक स्प्रिंग दाखवा, त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K दाखवा. ऑफ नॅचरल लेंथ इक्वल टू L. सो आपल्याला काय काय दिले, एक स्प्रिंग दिली आहे, त्या स्प्रिंगची तुम्ही डायग्राम तर ड्रॉ करालच, प्लस त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन लिहा. त्या स्प्रिंगची नॅचरल लेंथ जी आहे, द नॅचरल लेंथ किती आहे, L आहे. त्या स्प्रिंगची नॅचरल लेंथ जी आहे ती काय आहे, L आहे. पुढे काय म्हटलंय बघा, इफ द ब्लॉक मूव्स इन अ सर्क्युलर पाथ, ब्लॉक सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा काय आहे, कॉन्स्टंट आहे. इट मूव्स विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. इट मूव्स विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. काय विचारले, फाइंड द टेन्शन इन द स्प्रिंग. काय विचारले, टेन्शन इन द स्प्रिंग इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा जरा ऑब्झर्व करा, नंतर अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही स्वतः इझिली सॉल्व्ह करू शकाल. बघा आता परत माझ्या बरोबर डायग्राम ड्रॉ करा. एक स्प्रिंग दाखवूयात आपण. या स्प्रिंगची नॅचरल लेंथ जी आहे ती नॅचरल लेंथ L दाखवा. ही स्प्रिंग एका पॉइंटला तर फिक्स केलेली आहे, फिक्स्ड ॲट पॉइंट O. आता या स्प्रिंग मध्ये टेन्शन केव्हा येणार, जर ही स्प्रिंग कॉम्प्रेस असेल किंवा इलॉंगेटेड असेल तरच. आता हा जो काय ब्लॉक आहे, हा सर्क्युलर मोशन करायला लागलाय. ब्लॉक सर्क्युलर मोशन करायला लागलाय म्हणजे ब्लॉक वरती एक सेंट्रीफ्युगल फोर्स पण आहे, म्हणजे या ब्लॉकची टेंडन्सी आहे टू मूव्ह अवे फ्रॉम द सेंटर, अँड बिकॉज ऑफ दॅट द स्प्रिंग विल गेट इलॉंगेटेड. सो स्प्रिंग झाली इलॉंगेट. समजा स्प्रिंग झाली इलॉंगेट बाय अमाऊंट इक्वल टू x. स्प्रिंग झाली इलॉंगेट बाय अमाऊंट इक्वल टू x. आणि आता हा जो काय पार्टिकल आहे हा सर्क्युलर मोशन करतोय. समजून घ्या, हे सर्कल आहे. शेप जरा एग शेप होतोय, पण यू कॅन अंडरस्टँड दॅट इट इज अ सर्कल. ओके, सो हा ब्लॉक आहे ज्याचं मास आहे m. सर्कल आयडेंटिफाय केलं, प्लेन ऑफ सर्कल आयडेंटिफाय झालं, प्लेन ऑफ सर्कल आयडेंटिफाय झालंय. आणि आता विचारलंय टेन्शन इन द स्प्रिंग. काय विचारलंय, टेन्शन इन द स्प्रिंग. बर, आता या पॉइंटचा जर मी विचार केला तर या पॉइंट वरती ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस. बरं, हे प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन आहे असं म्हणा, व्हर्टिकल प्लेन आणि mg वगैरे काय ड्रॉ करायची आता गरज लागणार नाही. जरा समजून घ्या, हे जे प्लेन आहे ते हॉरिझॉन्टल प्लेन आहे असं समजा. हे जे काय टेन्शन आहे, हे टेन्शन ऑलवेज ऍक्टिंग अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. सो हे हा ब्लॉक आहे जसं मास आहे m आणि हे टेन्शन आहे टुवर्ड्स द सेंटर. ओके, this tension will provide the necessary centripetal force
फॉर दी मोशन ऑफ दी ब्लॉक अलॉंग दी सर्कल. बरोबर. आता सगळ्या इक्वेशन्स ज्या काय आपण लिहिणार आहोत त्या विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक लिहिणार आहोत, पण ब्लॉक तर सर्क्युलर मोशन करायला लागलाय. सर्क्युलर मोशन ही ऍक्सलरेटेड मोशन आहे, म्हणजे तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ती ऍक्सलरेटिंग आहे, पण त्याच्यामध्ये एक स्युडो फोर्स घेतलाच पाहिजे. ऑलवेज सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्हाला ड्रॉ करावाच लागेल अवे फ्रॉम द सेंटर वाला. आता परत तुम्ही मला सांगा कुठला फॉर्म्युला वापरू, mv स्क्वेअर अपॉन आर, mr ओमेगा स्क्वेअर की mv ओमेगा? सांगा. ऑप्शन 1 mv स्क्वेअर अपॉन आर, रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, mr ओमेगा स्क्वेअर, आणि ऑप्शन 3 mv ओमेगा. यातला कुठला फॉर्म्युला मी वापरू? डेटाकडे बघून तुम्ही सांगितलं पाहिजे. ऑप्शन 1, 2 और 3 जरा विचार करा आणि सांगा. डेटाकडे बघून तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. व्ही त्यांनी दिलेला नाहीये, व्ही मी लिहिलाय. शीतल परत विचार कर बाळ. ऑप्शन 1, ऑप्शन 2, रिहान करेक्ट नाही, रिहान करेक्ट नाही, व्ही नाही दिला आपल्याला रिहान. वी कॅनॉट यूज ऑप्शन 1, mv स्क्वेअर अपॉन आर नाही यूज करू शकतो. करेक्ट, करेक्ट श्री, करेक्ट मुनीफ, शीतल, Rehan. Yes, now all of you are giving the correct answer. Means we have to use this. Now you will say, sir, we are in the question they have denoted omega. Omega तर त्यांनी दाखवलाय, m पण त्यांनी दिलाय. चला या ब्लॉकचं m पण त्यांनी दाखवलंय, पण रेडियस ऑफ सर्कल कुठे दिली आहे? अरे दिले की l प्लस एक्स म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ सर्कलच आहे ना. l प्लस एक्स म्हणजे काय? रेडियस ऑफ सर्कलच आहे. मग हे आमचं आम्ही आयडेंटिफाय करायचं असतं. बर, मग सेंट्रीफ्युगल फोर्स आता लिहिताना काय लिहूया? mr ओमेगा स्क्वेअर. बर, अजून कुठला फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतोय का? विचारात घ्यायची गरज आहे का? नाहीये. अजून कुठलाही फोर्स इथे विचारात घ्यायची आता गरज नाहीये. मग तुम्ही म्हणाल सर mg वगैरे जे फोर्सेस आहेत ते, मग ते mg वगैरे जे काय फोर्सेस आहेत ते बाळांनो तुम्ही असं इमॅजिन करू शकता की एक टेबल आहे, त्या हॉरिझॉन्टल टेबल वरती ही एक सर्क्युलर मोशन चालू आहे. The circular motion is on the horizontal table. You can imagine that the circular motion is on the horizontal table. एक हॉरिझॉन्टल टेबल आहे, त्या हॉरिझॉन्टल टेबल वरती ही सगळी सर्क्युलर मोशन चालू आहे. सो mg ला बॅलन्स करायला टेबलनं दिलेली नॉर्मल रिएक्शन जी आहे ती इनफ आहे. ही नॉर्मल रिएक्शन, हा मोठा टेबल, on this table this circular motion is happening. Of course consider the surfaces without friction. हा mg, ही स्प्रिंग विच इज इलॉंगेट झालेली स्प्रिंग, आणि हा आपला mr ओमेगा स्क्वेअर. अशी तुम्ही सर्क्युलर मोशन इमॅजिन करू शकता. ओके. जे फोर्सेस परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सर्कल असतात त्यांना रिझॉल्व्ह करायची गरज नसते. जे फोर्सेस अलॉंग द रेडियस असतात त्यांना पण रिझॉल्व्ह करायची गरज नसते, आणि जे फोर्सेस अलॉंग दी टँजंट असतात त्यांनाही रिझॉल्व्ह करायची गरज नसते. बाकीच्या लोकांना रिझॉल्व्ह करा, पण आता फोर्स रिझोल्युशनची काहीही रिक्वायरमेंट नाही आहे. देर इज नो रिक्वायरमेंट टू रिझॉल्व्ह एनी फोर्स. रेडियल ऑलवेज काय लिहायचंय आपल्याला? बॅलन्स लिहायचंय. मग रेडियल बॅलन्स लिहायचंय म्हणजे टी इज इक्वल टू काय आलं? टी इज इक्वल टू आलं mr ओमेगा स्क्वेअर. विचारलंय काय आपल्याला? टेन्शन इन द स्ट्रिंग विचारले त्यांनी आपल्याला. टेन्शन इन द स्ट्रिंग कसं काढणार आहोत आपण टेन्शन इन द स्ट्रिंग? मग टेन्शन विचारले, आर कुठे दिलाय आपल्याला? त्यांनी आर नाही दिला, मग आर ला रिप्लेस करावं लागेल. आर ला कसं रिप्लेस करावं लागेल? हा, आर ला कसं रिप्लेस करावं लागेल? बोला. एल प्लस एक्स. आर ला कसं रिप्लेस करावं लागेल? करेक्ट आहे. ऑल ऑफ यू आर गिविंग दी करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. करेक्ट आहे. एल प्लस एक्स. आर ला सर एल प्लस एक्स न रिप्लेस करा इंटू ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. पण मला सांगा आम्हाला एक्स दिलाय का? आम्हाला एक्स दिलाय का? नाही, आम्हाला एक्स नाही दिला. स्प्रिंग कितीने इलॉंगेट झाले तुम्हाला माहित आहे का? नाही. यू डोंट नो बाय व्हॉट अमाऊंट द स्प्रिंग हॅज इलॉंगेटेड. म्हणजे आता काय कॅल्क्युलेट केला पाहिजे? एक्स कॅल्क्युलेट केला पाहिजे, तो परत याच्यामध्ये टाकला पाहिजे. म्हणजे हा 1 इक्वेशन 1 अननोनचा गेम नाहीये, या 2 अननोन आहेत. हा पहिला टेन्शन आणि दुसरा इलॉंगेशन एक्स. दिस गेम इज लिटिल बिट ट्रिकी. आता काय विचारले? एक्स विचारले.
आता एक्स कसा काढायचा एवढं तर माहितीये की टेन्शन इन द स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग फोर्स, स्प्रिंग मधलं टेन्शन म्हणजे स्प्रिंग फोर्स, आणि स्प्रिंग फोर्स किती असतो ऑलवेज F इज इक्वल टू स्प्रिंग फोर्स F इज इक्वल टू ऑनलाइन पीपल रिप्लाई मी इन द चॅट बॉक्स स्प्रिंग फोर्स F इज इक्वल टू करा विचार. Sriram is saying 1/2 kx square. अरे ती एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग, एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग असते. 1/2 kx square म्हणजे एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग. स्प्रिंग फोर्स विचारतो. F इज इक्वल टू kx. F इज इक्वल टू kx. लिहा पुढं. स्प्रिंग फोर्स म्हणजेच टेन्शन आहे ना. आता स्प्रिंग मधलं टेन्शन म्हणजे स्प्रिंग फोर्स. लक्षात घ्या. स्प्रिंग मधलं कॉम्प्रेशन किंवा स्प्रिंग मधलं टेन्शन म्हणजेच स्प्रिंग फोर्स. लिहा. स्प्रिंग फोर्स म्हणजेच टेन्शन. आता किती येणार ते k इंटू एक्स. दिस इज द सेकंड इक्वेशन. सो टू इक्वेशन टू अननोन गेम. टू इक्वेशन टू अननोन गेम इट विल बी. लक्षात. आता तुम्हाला एक्स इलिमिनेट करायचा आहे आणि फायनली टी साठी इक्वेशन अरेंज करायचं आहे. फायनली टी साठी इक्वेशन अरेंज करायचं आहे. दॅट वी कॅन व्हेरी इझिली डू. बघा इथपर्यंत लिहून झालंय. Done up to this. Now we have to eliminate x. X can be replaced by t upon k. X can be replaced by t upon k. बघा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पहिलं इक्वेशन आलं होतं टेन्शन इज इक्वल टू m इंटू एल प्लस एक्स इंटू ओमेगा स्क्वेअर. दुसरं इक्वेशन आलंय t इज इक्वल टू k इंटू एक्स. यातलं बाळांनो आता x कॅल्क्युलेट करणार तो यात टाकणार. सो इक्वेशन 2 in 1 कारण टी विचारलाय मग टी ऍज इट इज ठेवा. एल प्लस एक्स ला रिप्लेस करायचं ठरलं. कसं रिप्लेस करणार टी अपॉन के न. हा ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. टी विचारलाय सगळ्या टीच्या टर्म्स लेफ्ट साइडला घेतल्या पाहिजेत. एक टी पहिल्यांदा लिहू. एम इंटू एल ऍज इट इज. हा ओमेगा स्क्वेअर आत मल्टिप्लाय करा. एम न आत मल्टिप्लाय केलं. ओमेगा स्क्वेअर न आत मल्टिप्लाय केलं. एम न आत मल्टिप्लाय केलं. ओमेगा स्क्वेअर न आत मल्टिप्लाय केलं. सगळ्या टीच्या टर्म्स लेफ्ट साइडला घेतल्या. आता कुठं जाऊन हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. डायरेक्ट नाही होणार. जरा करा रिअरेंज करा. करा सॉल्व्ह करा. चांगला क्वेश्चन आहे हा. सर्क्युलर मोशन इन कॉम्बिनेशन विथ द स्प्रिंग लॉजिक. मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन आहे. टी कॉमन घ्या. 1 मायनस एम ओमेगा स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू एम एल ओमेगा स्क्वेअर. त्यातला आपल्याला टी पाहिजे. माझं आन्सर असं आलंय. तुमचं जरा व्हेरीफाय करा. तुमचं माझं मॅच झालं तर रिप्लाय करा यस. नाही झालं तर रिप्लाय करा नो. थोडे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत पण जरा आता लॉजिक त्यांचे पण समजून घ्या. अल्टिमेटली बाळांनो 1 इक्वेशन 1 अननोन, 2 इक्वेशन 2 अननोन, 3 इक्वेशन 3 अननोन गेम. अल्टिमेटली पण तिथपर्यंत पोहोचायचं असते. थोडस इमॅजिनेशन पण आता इथं इन्व्हॉल्व आहे. यस नो रिप्लाय करा प्रत्येक जण. एव्हरीवन प्लीज. गुड गुड. बघा तुमचं आन्सर माझा आन्सर सेम आलंय का. व्हेरी गुड भक्ती. एक मल्टिपल करेक्ट क्वेश्चन पण बघितला. त्याचे पण तुम्हाला लॉजिक सांगितले. सगळे ऑप्शन वाचायचे पण तो ऑप्शन पहिल्यांदा व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय करायचे असतात. मल्टिपल करेक्ट चॉईस जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा ऑप्शन्स व्हेरीफाय करायचे असतात. तेव्हा चारही ऑप्शन पहिल्यांदा वाचायचे. त्यातला सोपा जो आहे तो व्हेरीफाय करायचा आणि मग बाकीचे.
नेक्स्ट इथपर्यंत झालंय. ठीक आहे, इट्स ऑलमोस्ट 4:30. पुढं ऍप्लिकेशन वाला पार्ट आहे. ठीक आहे, पुढे ऍप्लिकेशन सगळे कव्हर करू. डिफरंट ऍप्लिकेशन्स आहेत, ते सगळे ऍप्लिकेशन्स कव्हर करू. फार इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन्स आहेत. एखादं व्हेकल जेव्हा सर्क्युलर ट्रॅक वरती टर्न घेतं, मग तेव्हा कुठल्या इक्वेशन्स ऍप्लिकेबल आहेत. इथं वॉल ऑफ डेथ मौत का कुआ बघितलं असेल सर्कस मध्ये तुम्ही. हा, सर्कस मध्ये हे सगळं तुम्ही बघितलं असणार आहे. हे कसं काय लॉजिक, इथं फोर्स बॅलन्स कसं काय, तो माणूस खाली का पडत नाही. हाऊ द पर्सन इज एबल टू बॅलन्स हिज वेट as well as perform the circular motion. Okay, wheel of death or wall of death. त्यानंतर व्हेकल ऑन द बँक रोड, रेसिंग ट्रॅक जे असतात ते थोडेसे उचललेले असतात. द रेसिंग ट्रॅक्स आर लिटल बिट कर्व्ड, सॉरी दे आर रेज्ड. ओके, रेज्ड बाय सम अँगल. ओके, ऍट अ कर्व, जेव्हा कर्व येतो तेव्हा रेसिंग ट्रॅक जे असतात ते थोडेसे कर्व केलेले असतात. का केलेले असतात, किती अँगल न कर्व केले पाहिजेत. त्यानंतर सिंपल पेंड्युलम, त्याचं काय लॉजिक आहे, तो पण आर्क ऑफ दी सर्कल वरती मोशन करतो ना, म्हणजे त्याची पण मोशन काय आहे, सर्क्युलर मोशन आहे. सिंपल पेंड्युलम काय म्हणतोय ते पण ऐकायचं आपल्याला. कोनिकल पेंड्युलम, ओके, लहानपणी असं केलंय ना, दोरीला दगड बांधून गोल फिरवलाय ना. अटॅचिंग द स्टोन टू द स्ट्रिंग अँड रिव्हॉल्विंग इट इन अ such a fashion that the string will perform a cone and the stone will perform the circle. So तो कोनिकल पेंड्युलम काय म्हणतो, कुठल्या इक्वेशन्स अप्लाय करा म्हणतो. What is the time required by the stone to complete the one circle if the stone is performing the circular motion attached to the string and the string is performing the conical motion. ते कोनिकल पेंड्युलमचे इक्वेशन. मग टॉर्क, मोटरसायकल बेंड होते ना, टॉर्कची कॉन्सेप्ट मध्ये आपण बघू व्हॉट इज टॉर्क अँड ऑल दोज थिंग्स. ओके, लक्षात येतील. त्यानंतर एखादी मोटरसायकल जेव्हा सर्क्युलर टर्न वरती असते तेव्हा मोटरसायकलसाठी रोड कर्व करायची गरज नाही, मोटरसायकल स्वतः बेंड होते ना. किंवा मोटरसायकलसाठी रोड तुम्हाला रेज करायची गरज नाही, मोटरसायकल स्वतः बेंड होऊ शकते. 4 व्हीलर साठी तुम्हाला रोडच कर्व करावा लागतो, रोडच थोडासा उचलावा लागतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवेन तुम्हाला उद्या, जास्त डिटेलमध्ये डिस्कस करू. किंवा एखादी मोटरसायकल, याला ओव्हरब्रिज असं म्हणतात, अशा टाईपचा जेव्हा ब्रिज असतो, म्हणजे मोटरसायकल वरती जाते आणि मग खाली जाते, याला म्हणायचं ओव्हरब्रिज. मग ओव्हरब्रिजच्या केसमध्ये कुठले इक्वेशन्स ऍप्लिकेबल आहेत, याला म्हणायचं अंडरब्रिज. अशी व्हेकल खाली जाते आणि मग वरती येते, याला म्हणायचं अंडरब्रिज. पण त्या केसमध्ये कुठल्या इक्वेशन्स ऍप्लिकेबल आहेत. एवढे सगळे पॉइंट्स जर आम्ही केले तर याला म्हणायचं सर्क्युलर मोशनचा चॅप्टर ओव्हर झाला. हे सगळे ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. प्रत्येक केसमध्ये कशा इक्वेशन्स लिहायच्या, कशा अप्लाय करायच्या आणि जे विचारलंय ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे सगळे लॉजिक्स आपण अपकमिंग लेक्चर मध्ये बघणार आहोत. देन द सर्क्युलर मोशन चॅप्टर विल बी ऑलमोस्ट 80% कम्प्लीट अँड देन देर विल बी द कॉन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये जी सर्क्युलर मोशन होते ती आता आपण बघणार नाही, ती आता आपण डिस्कस पण करायला नको. पण अपकमिंग काही लेक्चर मध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे, कोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघणार आहोत, ते आता आपण जस्ट त्याचा एक लुक घेतला किंवा बघितलं. त्या सगळ्या गोष्टी फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या. ओके, मोटरसायकल बेंड होते, तुम्ही प्रॉपर अँगलनी बेंड व्हायचं असतं. जर अजून जास्त अँगलनी बेंड झाला तर तिथल्या तिथं रस्त्यावरती तुम्हाला झोप येईल, बरोबर, तसं पण करून चालणार नाही. आणि जर बेंड नाही झाला तर शेजारच्या दुकानात पण जात आहे. सो यू हॅव टू बेंड. If you are taking a curve with a motorcycle, you have to bend slightly, maybe by 5 degree, maybe by 1 degree, 2 degree, 3 degree, but you have to bend. Okay, if you are at very high speed, let's say 60, then you may have to bend by the 30 degree. तुम्ही फॉर्म्युला 1 रेसिंग बाईक्स बघितले असतील किंवा फॉर्म्युला 1 रेसिंग कार बघितली असतील. कारच्या केसमध्ये तुम्हाला कार तर बेंड करता येत नाही, कारच्या केसमध्ये तुम्हाला रोडच बेंड करावा लागतो किंवा रोडच थोडासा रेज करावा लागतो. पण मोटरसायकल तुम्हाला ऑलमोस्ट त्यांचे पाय जमिनीला ऑलमोस्ट लागत असतात टर्न घेताना. मग हे सगळं जे काय आहे त्या सगळ्याचं लॉजिक आपण डिस्कस करणार आहोत. ओके, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर गोइंग टू कम इन द अपकमिंग लेक्चर्स. ओके, सो गाइज इन दिस लेक्चर वी विल स्टॉप एट दिस पॉइंट. रिमेनिंग इंटरेस्टिंग थिंग्स वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. चलो बाय बाय एवरीवन, कंप्लीट द होमवर्क ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशनचा होमवर्क कंप्लीट करायला चालू करा. त्याचे मॉड्यूलचे एमसीक्यू सगळे कंप्लीट करायचे आहेत. ओके, सुरुवात करा.
मॉड्यूल मध्ये या चॅप्टरचे क्वेश्चन्स जर कमी असतील तर सेट 1 आहे. ओके, सेट 1 आहे, सेट 2 पण आहे. ओके, सो क्वेश्चन्स तुम्हाला बाळांनो कधीही कमी पडू देणार नाही. जस्ट डोंट वरी. जेवढे आहेत 10-20 एक क्वेश्चन्स असतील मॉड्यूल मध्ये तर तेवढे करा. बाकी सगळे 60-70 क्वेश्चन जे काय आहेत ते सेट 1 मध्ये आहेतच. ओके, मोशन इन प्लेन मध्ये तुम्हाला हा चॅप्टर दिसेल. मोशन इन प्लेन, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्क्युलर मोशनचा सेक्शन दिसेल. ओके, ऑनलाईन पीपल जस्ट रिप्लाय मी वन्स CW, then we will end the lecture and then you can do the homework. Okay, चला पटकन एक CW रिप्लाय करा आणि लिव्ह करा पटपट पटपट सगळ्यांनी. गुड. Now you can leave the lecture. Once you have replied, you can leave the lecture. Okay, chalo, bye bye everyone. Let me end the lecture. Good day to all of you. Chalo, bye. Yes, good day. Bye.